महाराष्ट्र शासन, राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक विभाग आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने इथे आपण मराठी भाषा पंधरवडा साजरा करतो आहोत। मराठी भाषा, मराठी साहित्य, महाराष्ट्राची संस्कृती याचं जतन संवर्धन हे एका विशिष्ट हेतूनं जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक करावं हा हेतू मनामध्ये बाळगून महाराष्ट्र शासन कार्य करत आहे। आणि गेल्या काही वर्षांपासून आपण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा ही संकल्पना राबवायला सुरुवात केलेली। कालपासून आपण राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र पु ल देशपांडे कला अकादमी आणि मिती क्रिएशन्स यांच्या संयुक्त विद्यमानं इथे भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी असा भरगच्च कार्यक्रम केलेला आहे, आयोजित केलेला आहे। राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक संजय कृष्णाजी पाटील यांच्या संकल्पनेतून हा संपूर्ण कार्यक्रम इथं आखला गेलेला आहे। मराठी भाषा ज्या वेळेला आपण हा शब्द उच्चारतो त्यावेळेला अनेकांच्या मनामध्ये भाषा म्हणजे साहित्य असा एकच शब्द असतो, पण साहित्य व्यवहार हा भाषेतला एक घटक आहे। भाषा ही सगळ्या क्षेत्रात वापरली जात असते, मग प्रशासन असेल, न्याय व्यवहार असेल, वैद्यक असेल, साहित्य असेल, ललित कला असतील, त्या सगळ्या क्षेत्रांचा, त्या सगळ्या व्यवहार क्षेत्र या संपूर्ण 15 दिवसामध्ये आपण या कार्यक्रमांमधून इथे त्याचं वेगवेगळी रूपं इथे त्याचा आविष्कार होणार आहे। एखाद्या गोष्टीचं आत्ताचं रूप काय आहे, त्याच्या पाठीमागचा इतिहास काय आहे, पुढच्या भविष्यासाठी आपल्याला नेमके काय प्रयत्न करावे लागणार आहेत, यासाठी त्या त्या क्षेत्रातल्या मान्यवर तज्ज्ञांचा आपण या कार्यक्रमामध्ये समावेश करतो आहोत आणि केलेला आहे। जसा हा कार्यक्रम इथे पु ल देशपांडे कलांगणात होतोय तसाच हा कार्यक्रम थेट ऑनलाईन सुद्धा दिसणार आहे। कोविडच्या पार्श्वभूमीमुळे अजूनही मुंबईमध्ये लोक बाहेर यायला आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांना यायला थोडेसे अजूनही बिचकत आहेत असं दिसतं, पण तरीसुद्धा कालचा जो कार्यक्रम इथे झाला तो लाईव्ह स्ट्रीमिंग ज्यावेळेला झालं आणि ते फेसबुकवरती आणि राज्य मराठी विकास संस्थेच्या यूट्यूब चॅनेलवरती त्याला काहीशे आणि काही हजार असा प्रतिसाद लोकांच्याकडनं मिळालेला आहे। म्हणजे इथं जरी आपल्याला लोक कमी दिसत असले तरीसुद्धा हा कार्यक्रम त्या त्या ठिकाणी आपापल्या घरांमध्ये लोक बघणार आहेत याची मला खात्री आहे। आजचा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम आहे ऐतिहासिक साहित्य, लेखन आणि माध्यमांतर। या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला त्या क्षेत्रामध्ये खूप महत्त्वाचं काम केलेले आणि करणारे मराठीमधले एक नामवंत साहित्यिक, कादंबरीकार, महाराष्ट्र शासनामध्ये अत्यंत महत्त्वाच्या जागांवरती, आस्थापनांवरती काम केलेले नाटककार, कादंबरीकार, कवी विश्वास पाटील इथं उपस्थित आहेत। मराठी रंगमंचावरती ऐतिहासिक नाटकांची एक खूप मोठी परंपरा आहे। इथे ओशाळला मृत्यू, त्याच्यानंतर खूप म्हणजे ज्या याच्यामध्ये शिवाजी, संभाजी या पिता पुत्रांच्या नात्याबद्दल आणि संभाजीबद्दल इतकं ओढ कौतुक आणि इतक्या गोष्टी या महाराष्ट्रातल्या नाट्यरसिकांना माहिती आहे की एकेकाळी आणि काशीनाथ घाणेकर हे संभाजीसाठी, त्यांच्या भूमिकेसाठी प्रचंड प्रसिद्ध होते। गेल्या काही वर्षांमध्ये प्रायोगिक रंगभूमीवरून, व्यावसायिक रंगभूमीवरून ज्यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली
ते आता लोकसभेमध्ये सुद्धा प्रतिनिधित्व करतात असे डॉक्टर अमोल कोल्हे, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे या काळातले जगभरात पोचलेले संभाजी आणि शिवाजी आहेत. तेही इथं उपस्थित आहेत. आणि मराठीचे प्राध्यापक डॉक्टर नितीन आरेकर त्यांची मुलाखत घेणार आहेत किंवा त्यांना त्यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत, तेही इथं उपस्थित आहेत. मी आपल्या सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी कृपया व्यासपीठावरती, रंगमंचावरती यावं. आजचा जो विषय आहे ऐतिहासिक साहित्य, लेखन आणि माध्यमांतर, मी याविषयी फार बोलणार नाहीये. नितीन आरेकर जो माझा खूप प्राचीन मित्र आहे, तो ऐतिहासिक साहित्यावरती यांना बोलतं करणार आहे. इतिहास म्हणजे काय, ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजे काय, मूळ पत्र, सनदा, बखरी, अखबार, त्यातून निर्माण झालेले पोवाडे, मग ऐतिहासिक कादंबऱ्या, ऐतिहासिक व्यक्तींवरची, नायकांवरची चरित्र, त्यावरून आलेली नाटकं, त्याच्यावरच्या कथा, कविता, मालिका, चित्रपट, हे सगळं ज्यावेळेला आपण बघत असतो त्यावेळेला ते इतिहासाचं, ऐतिहासिक घटनांचं एका अर्थाने माध्यमांतरच झालेलं असतं. आणि त्या माध्यमांतराची भाषा लेखक म्हणून, कलाकार म्हणून इतिहासाकडे, त्यातल्या घटनांकडे, भाषेकडे कसं बघतात, घटना फुलवताना मूळ इतिहासातली घटना आणि त्यातलं वास्तव आणि कल्पितता यामधनं काय लेखकाला आणि अभिनेत्याला जावं लागतं. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक म्हणलं जातं, भारतामध्ये इतर प्रदेशांना भूगोल आहे पण महाराष्ट्राला इतिहास सुद्धा आहे. आणि तो इतिहास सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचवायचं काम जसं इतिहासकारांनी केलं त्याच्यापेक्षा कदाचित जास्तच काम हे ऐतिहासिक कादंबऱ्यांनी केलेलं आहे. म्हणजे चिकित्सक आवृत्त्या वाचणं आणि कादंबरीतून तो इतिहास लोकांपर्यंत पोचणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपण या सगळ्या माध्यमांतरांच्या विषयीच्या प्रश्नांवरती आपण बोलतं करावं अशी माझ्याकडनं आणि राज्य मराठी विकास संस्थेकडनं आणि एकूणच रसिकांच्याकडनं मी आपल्याला विनंती करतो. राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्यातर्फे मी आपल्या सर्व मान्यवरांचं स्वागत करतो. आणि राज्य मराठी किंवा मराठी भाषा विभागातर्फे आम्ही असं ठरवलं की मान्यवरांचं स्वागत पुष्पगुच्छ देऊन करायचं नाही, कारण फुलं जी असतात ती 1-2 दिवसानंतर ती परत कोमेजतात. आपल्याबरोबर आयुष्यभर राहतील अशी जर काही गोष्ट असेल तर ते ग्रंथ असतात आणि त्या ग्रंथाची भेट आम्ही देतो. आणि मी आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ॲडिशनल कमिशनर सुभाषजी बोरकर यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावरती यावं आणि त्यांच्या हस्ते आपण सर्व मान्यवरांना राज्य मराठी विकास संस्थेने प्रकाशित केलेली अत्यंत महत्त्वाची काही पुस्तकं देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत. डॉक्टर विश्वास पाटील, माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, आणि डॉक्टर नितीन आरेकर.
आत्ता मी डॉक्टर अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत असं म्हणलं, पण आत्ताच त्यांनी सुद्धा एक शिवगंध नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे आणि त्याचं शब्दांकन नितीन आरेकरांनी केलेलं आहे. ते माझ्यासमोर आहे. त्यामुळं 3 लेखक इथे बसलेले आहेत आणि लेखकाला शब्दांची कमतरता नसावी. त्याच्यामुळं ऐतिहासिक साहित्य, लेखन आणि माध्यमांतर या विषयावरती 2 मान्यवर लेखकांना आणि अभिनेत्यांना बोलतं करावं याच्यासाठी या पुढच्या कार्यक्रमाची सूत्र मी डॉक्टर नितीन आरेकर यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. कार्यक्रम हा इथे जरी आत्ता थोडेसे प्रेक्षक कमी असले तरी सुद्धा आपण अत्यंत मनमोकळेपणाने बोलावं. साधारणपणे 8, 8:30 पर्यंत आपल्याला वेळ आहे. त्याच्यानंतर आपण एक 4-5 जणांचे जर काही प्रश्न असतील तर त्याला उत्तरं द्यावीत असं मला वाटतं. जर आपली मान्यता असेल तर म्हणजे त्या याने हे करता येईल. ही सगळी सूत्र नितीन आरेकर यांच्याकडे सोपवतो. धन्यवाद. नमस्कार. महाराष्ट्र शासनाचं राज्य मराठी विकास संस्था, मराठी भाषा विभाग, सांस्कृतिक कार्य विभाग आणि जे नाव घेतल्यानंतर आपल्या प्रत्येकाला उचंबळून आल्यासारखं वाटतं ते पु ल देशपांडे यांच्या नावाने असलेली महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आपण सारेजण मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करतोय. भाषा भरजरी तिचा उत्सव जरतारी, अप्रतिम अशी त्याला टॅगलाईन मिळाली आहे. आणि खरं आहे, आपली मराठी भाषा जरतारी आहे, भरजरी आहे. आणि इथे व्यासपीठावरती पु ल देशपांड्यांच्या उजव्या हाताला बसलेली ही 2 माणसं देखील मानवी संस्कृतीमधली भरजरी आणि जरतारी अशी माणसं आहेत. त्यांनी भारतीय साहित्याला स्वतःच्या लेखनामुळे भरजरी केलेलं आहे. त्यांनी आपल्या अभिनयाने जरतारी केलेलं आहे. आणि अशा या 2 छान व्यक्तींच्या बरोबर सुसंवाद साधण्याची संधी मला मिळते आहे. आणि ती संधी ह्या पश्चिम समुद्राच्या किनाऱ्यावरती रवींद्र नाट्य मंदिर आहे, रवींद्रनाथांचं, ज्या माणसाला आपण गुरुदेव रवींद्रनाथ टागोर असं म्हणतो आणि त्यांच्या आशीर्वादाने भारतीय साहित्याची गेल्या 100-125 वर्षांची वाटचाल चालू आहे, त्या रवींद्र नाट्य मंदिराच्या प्रांगणामध्ये आपण सारेजण आहोत. मी ज्या 2 प्रतिभावंतांच्या डाव्या बाजूला बसलेलो आहे, ह्या दोन्ही प्रतिभावंतांच्या मध्ये एक विलक्षण साम्य आहे. ते साम्य सांगणार आहे आपल्याला. वयाच्या 28व्या वर्षी पानिपत ही विश्वास पाटील यांची कादंबरी प्रकाशित झाली. डॉक्टर अमोल कोल्हे यांचं नाव महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाच्या हृदयावरती कोरलं गेलं की राजा शिवछत्रपती ही मालिका तुमच्या वयाच्या 28व्या वर्षी झाली. पानिपतचं युद्ध करण्यासाठी ज्या वेळेला सदाशिवराव पेशवे गेले होते त्यांचं वयही 28 होतं. आणि आपण ज्या छत्रपतींच्या महाराष्ट्राचा उल्लेख करतो त्या छत्रपतींचा पहिला मोठा पराक्रम की ज्याच्यामुळे त्यांचं नाव अख्या जगभरात जाऊन पोहोचलं, तो अफजल खान वधाचा पराक्रम जो आहे तो त्यांनी वयाच्या 28व्या वर्षी केला होता. काय विलक्षण योगायोग आहे. आणि हा योगायोगाचा जो भाग आहे ह्या दोघांच्याही व्यक्तिमत्वामध्ये आहे. आणि आणखीनही एक गोष्ट आहे, दोघंही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेली मंडळी आहे. एक जण कोल्हापूरच्या नेरळे गावातून आलेला आहे, तर दुसरा जुन्नर तालुक्यातल्या नारायण गावातून आलेला आहे. नेरळे तालुक्यातून बाहेर यायचं, मुंबईमध्ये येऊन झगडायचं, स्वतःचं अस्तित्व निर्माण करायचं, IAS ची पदवी मिळवायची आणि त्याच्यानंतर IAS ची पदवी मिळवल्यानंतर जिल्ह्याची कामगिरी बजावत असताना या मराठीलाच नव्हे तर भारतीय साहित्याला ललामभूत ठरावी अशी 42 आवृत्त्या निघालेली कादंबरी लिहायची. ते कर्तृत्व विश्वास पाटील यांचं आहे. आणि दुसरा कर्तृत्व डॉक्टर अमोल कोल्हे यांचं आहे. नारायणगावामधून हा मुलगा पुण्यामध्ये जातो. इथे जाऊन स्वतःला त्यांची स्वतःची एक छान कल्पना आहे बरं का पाटील साहेब. डॉक्टर असं गप्पा मारताना अनेकदा त्यांचं शिवगंध या पुस्तकाचं शब्दांकन करण्याचं मला सौभाग्य मिळालं. त्या प्रत्येक वेळेला किंवा गेले 12-15 वर्षात आम्ही गप्पा मारत असताना ज्या ज्या वेळेला प्रश्न येतो ना त्या वेळेला माझी पाठ भिंतीला लागते आणि भिंतीला पाठ लागली की मी उसळून उठतो.
म्हणजे जसं सर तुम्ही सुद्धा असे उसळून उठत आलात प्रत्येक वेळेला प्रतिकूल परिस्थितीमध्ये, तसं डॉक्टरही प्रतिकूल परिस्थितीमधून उसळून आले. मग पुण्यामध्ये गेले, सिद्ध केलं. 10वीला आणि 12वीला अमोल कोल्हे हा मुलगा हा बोर्डामध्ये 12वा आणि 10वा आला. म्हणजे 10वीत असताना 12वा आणि 12वीत असताना 10वा आला. मुंबईमध्ये आला आणि त्यानंतर त्यांनी मुंबईमध्ये KEM हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रवी बापट यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची MBBS ची कारकीर्द पूर्ण केली. आणि ते करत असतानाच त्यांना नाटकाचा वेळ लागला. आणि त्याच सगळ्या गोष्टींच्या बद्दल आपण या सगळ्यांशी बोलणार आहोत. विश्वास पाटील यांच्याबद्दलची एक छानशी गंमत, सर मला वाटतं मी चुकीचं नसेल तर पिंजरा या चित्रपटामध्ये तुम्ही एका लहान मुलाची भूमिका केली. डॉक्टर माहीत नसलेली गोष्ट. आणि मग ह्या पानिपत कादंबरीच्या 42वी आवृत्ती आता प्रसिद्ध झालेली आहे. लाखो मला वाटतं सर प्रति संपलेल्या असतील. भारतातल्या अत्यंत महत्त्वाच्या अशा हिंदी, पंजाबी, गुजराती, कन्नड भाषांमध्ये भाषांतर झालंय. हिंदीमध्ये भारताचे पूर्वीचे पंतप्रधान नरसिंह राव यांनी ज्ञानपीठाला सांगून त्या पानिपतचं हिंदीमध्ये भाषांतर करवून घेतलेलं होतं. ही फार मोठी गोष्ट आहे. त्या आपण सगळेजण जाणता बहुभाषा कोविद होते PV नरसिंह राव. त्यानंतर मग उत्तमोत्तम कलाकृतींची एक फैल तुमच्याकडनं निघाली. पांगिरा, झाडाझडती असेल, चंद्रमुखी, संभाजी, महानायक, त्याच्यानंतर गॉन विथ द विंड, पानिपतवर आधारलेलं रणांगण नावाचं नाटक, क्रांतीसूर्य आणि लस फॉर लालबाग. आणि आत्ताच सर आपली नवीन कादंबरी प्रसिद्ध झालेली आहे ती तमासगीरांच्या जीवनावरती येते. याच्याबद्दलही आपण आज गप्पा मारणार आहोत. कारण हा सगळा घडून गेलेला इतिहास आणि त्या घडून गेलेल्या इतिहासावरती विश्वास पाटील यांनी आपलं लेखन केली. सातत्यानं 32 वर्ष चालू ठेवलेलं आहे. आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल तर आपण सगळेजण जाणतो. मी छोटीशी ओळख करून दिली, पण अधुरी एक कहाणीपासून सुरू झालेला प्रवास आज स्वराज्य जननी जिजामातापर्यंत चालत आलेला आहे. आमची शाखा कुठेही नाही, ओळख, मंडळ आभारी आहे, या गोजीरवाण्या घरात प्रत्येक मालिकेने एक गंमत करून ठेवली होती. पण राजा शिवछत्रपतींनी तुमचं नाव महाराष्ट्राच्या हृदयामध्ये कोरलं. मग वंडर्स ऑफ महाराष्ट्र, विकेट मेजवानी, तो एक मजेशीर कार्यक्रम होता. वीर शिवाजी हिंदीमध्ये आणि स्वराज्य रक्षक संभाजी. प्रत्येक कृतीच्या मागे डॉक्टरांच्या समाजाला बांधून ठेवण्याची एक धारणा आहे. तुम्हाला वाटतं मी जास्त बोलतोय, परंतु काय असतं ज्यावेळेला आपण जिव्हाळ्याच्या विषयांबद्दल बोलतो, विश्वास पाटील आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांच्याबद्दल बोलतो, तेव्हा थोडंसं जास्त, कारण त्यांचं कर्तृत्वच खूप मोठं आहे. आणि मग चित्रपट अरे आवाज कोणाचा, एक वेगळा चित्रपट ऑन ड्युटी 24 तास, मराठी टायगर्स. सर तुम्ही रज्जो चित्रपटाचं दिग्दर्शन केलेलं आहे. आणि साहेब, बोला अलक निरंजन बोला नाटक, पहिलं शंभूराजे, मग बंधमुक्त एक वेगळा प्रयोग, त्याच्यानंतर शिवपुत्र संभाजी, हे एक संपूर्णपणे प्रचंड मोठं असं महानाट्य. लाखो लोक त्या नाटकाला आलेली आहेत आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग झालेले आहेत. जाणता राजा शिवछत्रपती, आपण भगवा या नावाचं एक अप्रतिम नृत्यनाट्य केलेलं होतं. असे कितीतरी प्रयोग या लोकांनी केलेले आहेत, या दोघांनी केलेले आहेत. परंतु या दोघांची जी नाळ महाराष्ट्राच्या मातीशी जोडली गेलेली आहे, त्या महाराष्ट्राच्या मातीशी जोडल्या गेलेल्या नाळेलाच आज आपण समजून घेण्याचा सगळेजण प्रयत्न करणार आहोत. डॉक्टर, जर तुमची परवानगी असेल तर आपण ज्येष्ठांच्या पासून सुरुवात करूया. आणि सर आपला विषय आहे ऐतिहासिक साहित्य लेखन आणि माध्यमांतर. इतिहास म्हणजे इतिहास, घडून गेलेल्या घटना. एक एक घटना घडून जाते, तिचा अन्वयार्थ नंतरच्या पिढ्या लावत जातात आणि त्याच्यामधनं इतिहासाचं लेखन होत असतं. समकालीन इतिहास फारसा नसतो, समकालीन वर्तमान असतो. पण समकालीन इतिहासावरती ज्या वेळेला तुम्ही इतिहास लेखन करता तेव्हा पहिले माध्यमांतर सुरू होतं. कारण घडून माध्यमांतर याचा अर्थच तसा आहे, ज्यावेळेला आपण बोलत असतो त्यावेळेला आपल्या मनामध्ये निर्माण झालेल्या विचारांना शब्दांमधनं अभिव्यक्त करतो तेव्हा माध्यमांतर सुरू झालेलं असतं. आणि सर जेव्हा अत्यंत चिरपरिचित असा इतिहास असतो आणि तो म्हणजे माझ्या बालपणी 1988 साली तुमची विश्वास पाटील यांची पानिपत कादंबरी वाचेपर्यंत आमच्यावरती झालेला एक संस्कार असा होता की पानिपतावरती 2 मोती गळाली आणि अमुक झालं तर लाखो माणसं गेली. हा पराभूतांचा इतिहास आहे. आणि मग त्या पराभूतांच्या इतिहासाला तुम्ही माध्यमांतरित केलं आणि ऐतिहासिक कादंबरीमध्ये परिवर्तित केलं, माध्यमांतरित केलं. हे तुम्हाला सापडलं कुठे?
हा पराभूतांचा इतिहास, विजयांचा इतिहास करण्यामध्ये तुम्ही जे केलं त्याच्याबद्दल आम्हाला समजून घ्यायला आवडायचं. हा केवळ अपघात आहे, नथिंग एल्स. मला कधीही ऐतिहासिक कादंबरीकार वगैरे व्हायचं नव्हतं. मी 10वीला असताना तरुण भारतची महाराष्ट्र पातळीवरची कथा स्पर्धा होती. त्याच्यामध्ये माझ्या कायदा नावाच्या स्त्रियांच्या प्रश्नावरच्या कथेला 3रा क्रमांक मिळालेला होता आणि त्याचे परीक्षक होते श्रीज जोशी. त्यानंतर वयाच्या 17व्या वर्षी स्त्री जीवनाचं दुःख मांडणारी पहिली कादंबरी मी लिहिली, आंबी नावाची. त्यावेळेला मी FYला होतो. तर निरनिराळ्या सामाजिक विषयावर लिहायचं असाच मी ठरवलेलं होतं. पण योगायोगानं पानिपताचं प्रकरण एक द न्यू हिस्ट्री ऑफ मराठाज म्हणून GS सरदेसाई यांचा इंग्रजी ग्रंथ आहे. त्यातलं 60-70 पानाचं ते प्रकरण वाचताना मला तर सगळं युद्ध डोळ्यासमोर दिसायला लागलं आणि मला वाटलं की ही कहाणी फक्त पानिपताची नाही तर ही मराठी माणसाची आहे, त्याच्या गुणांची आहे, त्याच्या दुर्गुणांची आहे, त्याच्या कळसाची आहे, त्याच्या पायाची आहे. आणि एवढा मोठा कळस गाठून सुद्धा मराठी माणूस परत पाताळात कसा जातो, ह्या सगळ्याची गणितं एक प्रतीक म्हणून मला तो विषय सापडला आणि म्हणून मी त्याच्या पाठीशी लागलो. सर, ऐतिहासिक कादंबरीचा विषय हा नेमका कसा निवडला जातो, त्याचं बीज कसं पडतं ते समजून घ्यायचं. नाही, कुठलाही सामाजिक विषय असो किंवा ऐतिहासिक असो, तुम्ही त्याच्या पटामध्ये कसं पडता. कोल्हापुरी भाषेमध्ये पटामध्ये पडणं म्हणतात. म्हणजे पैलवानाच्या पटामध्ये त्याचा पाय ओढायचा आणि त्याला खाली पाडायचा, त्याला पटात पडणं म्हणतात. तर कुठलेही सामाजिक असो ऐतिहासिक असो, तुम्ही मानसिकदृष्ट्या टोटली इन्व्हॉल्व होत नाही, त्याच्याशी तादात्म्यता पावत नाही, तोपर्यंत ते तुम्हाला सापडणार नाही. आता पानिपत या विषयावर मी कादंबरी लिहिली. त्याच्या आधी मराठीमध्ये 350 पुस्तकं होती पानिपत या विषयावरची. मग काही निबंध असतील, 10-12 कादंबऱ्या होत्या, 25भर नाटकं होती. खूप लोकांनी पानिपतावर लिहिलेलं आहे. म्हणजे वि. स. खांडेकरांना त्याच्यावर कादंबरी लिहायची होती, विवा शिरवाडकरांनी नोट्स काढल्या होत्या. 1936 साली पानिपतची लावणी अण्णाभाऊ साठेंनी लिहिलेली आहे. हाही इतिहास आहे. तर दलित लेखकांपासून सर्व लेखकांना त्या विषयाचं एक गूढ होतं, त्या विषयाबद्दल एक ओढ होती. आणि मला जाणवलं की आणि निवड कशी केली जाते म्हणण्यापेक्षा तो विषयच आपल्याला ओढत नेतो. जसं एखादं जनावर एखाद्या माणसाला, रानातलं जनावर असं भकोटीला धरून ओढून नेतं, तसा तो विषय तुम्हाला खेचून नेतो. आणि पानिपत या विषयावर मी वर्षभरात कादंबरी लिहू शकलो असतो. पण ज्याला पिकलिंग म्हणतो आपण, किंवा रुळणं किंवा त्याला चव सुटणं किंवा त्याचं लोणचं पूर्ण म्हणतो, हे लोणचं 4-2 दिवसात मुरत नाही. त्यासाठी कड काढावा लागतो, धीर काढावा लागतो. ज्या ज्या ठिकाणी आपण दमाधीरानं काम करतो त्या त्या ठिकाणी यश चांगलं मिळतं. जेवढं घाईनं करतो तेवढंच आपण अपयशाच्या गर्तेकडे सुद्धा वळतो. हा अनुभव आहे. हे कथा, कादंबरी, नाटक सर्व बाबतीमध्ये घडतं. तर विषय कसा निवडला जातो म्हणण्यापेक्षा त्या विषयाने तुम्ही झपाटलं पाहिजे आणि तुम्ही झपाटल्याशिवाय त्यातून काही वेगळं घडणार नाही. डॉक्टर, हाच धागा झपाटण्याचा घेऊन जर आपण तुमच्याकडे गेलो तर छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज या विषयाने तुम्ही कधी झपाटणे केला? नाही, मला वाटतं की हा एक काहीतरी वेगळा संस्कार म्हटलं तरी चालेल किंवा त्या झपाटले जाण्याच्या काही टप्पे होते. जसं विश्वास पाटील साहेबांनी सांगितलं की पिकलिंग त्या गोष्टीचं व्हावं लागतं, तसं कदाचित असं होतं की बालपण नारायणगावात गेलं, त्यामुळे पुस्तकातून महाराज दिसण्याआधीच शिवनेरी किल्ल्यावरच्या सगळ्या इतिहासातून महाराज भेटत गेले, आई वडील ते सांगत गेले, नंतर इतिहासाच्या पुस्तकात महाराज भेटले. पण आपल्याला हा विषय हवा किंवा या विषयावर आधारित आपण कलाकृती कराव्यात, हे तोपर्यंत तसं पाहिलं तर अगदी 100% ठरलं नव्हतं. पण शेवटी ऐतिहासिक साहित्य जे येतं किंवा ऐतिहासिक नाटकं जी होती, त्या नाटकांची जी एक भाषाशैली होती
त्या भाषेनं कायम मोहिनी घातली होती. आणि मला वाटतं की अगदी खरं झपाटलेपण जे होतं त्याला कारणीभूत ही व्यक्ती आहे जे माझ्या डावीकडे बसलेत. कारण मला आठवतं मी कॉलेजमध्ये असताना मी पहिल्यांदा सरांची संभाजी कादंबरी वाचली होती आणि झपाटल्यासारखी मी ती सलग 5 दिवस 4 रात्री 2005 2004च्या आसपास मी पहिल्यांदा वाचली आणि अक्षरशः मी झपाटलो गेलो होतो. म्हणजे ते झपाटले पण इतकं होतं की महाराष्ट्र टाइम्सच्या सन्मान अवॉर्ड्समध्ये सर मला जेव्हा पहिल्यांदा दिसले तेव्हा मी अगदी नवखा चाचपडणारा कलाकार होता, ॲज अ स्ट्रगलर. आणि मी धावत सरांकडे गेलो होतो आणि सरांना सांगितलं, सर तुम्ही जसं पानिपत कादंबरीवर रणांगण नाटक लिहिलं त्या पद्धतीनं संभाजी कादंबरीवर काहीतरी लिहा. सरांनी प्रश्नार्थक नजरेनं बघितलं. मी म्हटलं नाही, मला छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका करायची. सरांच्या टिपिकल स्टाईलने हा करू आपण एवढं म्हणून त्यांनी त्यावेळी समाधान केलं. पण ते झपाटले पण तेव्हापासून होतं. आणि जसं सर म्हणाले तसं ते मुरत जातं, ते भिनत जातं. आणि ते मुरताना ते भिनताना त्याच्या मागच्या सामाजिक जबाबदारीची जर एकदा जाणीव झाली तर मग ते एक वेगळं गारूड तयार होतं. कारण डॉक्टर जयसिंगराव पवारांनी मला एक मार्गदर्शन करताना गोष्ट सांगितली, ती मला खूप आवडते. मी अनंत वेळा ही गोष्ट अनंत ठिकाणी सांगतो. त्यांनी मला सांगितलं होतं, मूळ इतिहास हा एका बिंदूसारखा असतो. त्या बिंदूला केंद्रस्थानी मानून एक छोटंसं वर्तुळ जर काढलं तर त्या वर्तुळाच्या परिघामध्ये सगळे इतिहास संशोधक, इतिहासकार हे फिरत असतात. त्याच बिंदूला केंद्रस्थानी मानून एक मोठी त्रिज्या घेऊन जर एक मोठं वर्तुळ काढलं तर त्या मोठ्या वर्तुळाच्या परिघावर कादंबरीकार, नाटककार, मालिका लेखक, चित्रपट लेखक हे सगळे लोक फिरत असतात. जोपर्यंत या वर्तुळाचा केंद्रबिंदू हलत नाही, जोपर्यंत केंद्रबिंदू हलत नाही आणि इतिहासाशी प्रामाणिकपणा सुटत नाही तोपर्यंत वादाचा कुठेच विषय उद्भवत नाही. पण त्रिज्या किती मोठी, ही त्रिज्या जी असते ती तुमच्या प्रतिभेची भरारी आहे. आणि मग त्याचा वर्तुळाचा जो परीघ आहे तो किती मोठा करायचा हे तुम्ही ठरवायचं असतं. आणि या पद्धतीनं तुम्ही जात असताना एक सातत्यानं ही गोष्ट जाणवत गेली. म्हणजे सुरुवातीला हे छान आहे, हे आवडतंय म्हणून जी सुरुवात झाली होती, त्यानंतर याच्या पाठीमागं काहीतरी एक सामाजिक जबाबदारी आहे. जेव्हा तुम्ही ऐतिहासिक भूमिका करता तेव्हा तुम्ही आपल्या गौरवशाली इतिहासाचे ब्रँड अँबॅसेडर असता. आणि तुम्ही जेव्हा त्याचे ब्रँड अँबॅसेडर होता त्यानंतर तो इतिहास मांडत असताना उच्चारवानं पुढच्या पिढ्यांपर्यंत तो इतिहास जाईल याची नकळत एक जबाबदारी तुमच्या खांद्यावर घ्यायची जेव्हा तुमची तयारी होते, मला वाटतं की सरांच्या भाषेतलं पिकलिंग कदाचित ते असेल. आणि ती जबाबदारी जेव्हा तुम्हाला जाणवायला लागते त्यानंतर काम करताना एक वेगळी मजा आहे. सर, जयसिंगराव पवारांचं डॉक्टरांनी उदाहरण घेतलं की ती त्रिज्या मोठी जितकी तेवढा परीघ मोठा. सर, तुम्ही तुमचा केंद्रबिंदू कुठे ठरवत आणि ती त्रिज्या किती लांब नेली? नाही, केंद्रबिंदू मला सुद्धा बाजूला ठेवून चालत नाही, ते केंद्राभोवतीच फिरावं लागतं. पण मला असं वाटतं की ज्या वेळेला गावामध्ये सर्वांच्याच दारात रांगोळ्या असतात त्यावेळेला एखादी युवती अशी काही भन्नाट रांगोळी काढते की सगळ्या गावातले लोक तिच्या रांगोळीजवळ थांबतात. तर तुमची रांगोळी थोडी वेगळी पाहिजे, हटके पाहिजे, तर लोकांचं लक्ष आपोआप तुमच्याकडे वेधलं जातं. जेव्हा पानिपतवर कादंबरी लिहायचं मी मनाशी ठरवलं त्यावेळेला मराठीतल्या सगळ्या ऐतिहासिक कादंबऱ्या वाचायला घेतल्या. पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर माझ्या दृष्टीनं आजसुद्धा मराठीतली एक श्रेष्ठ ऐतिहासिक कादंबरी कुठली म्हणाल तर ती वज्राघात हरिनारायण आपटे यांची. आणि त्याचं कारणही असं आहे की वज्राघातचं ओरिजिन आहे ते आयव्हनहो आणि इतर ज्या ब्रिटिश कादंबऱ्या आहेत सर वॉल्टर स्कॉट, तर सर वॉल्टर स्कॉटचा प्रभाव गेल्या शतकातील अनेक मराठी लेखकांवर होता. नाथ माधव होता, ह.न. आपट्यांच्यावर होता. आणि ह.न. आपटे यांनी त्या स्टाईलनं विजयनगरच्या साम्राज्यावरची कादंबरी लिहिली वज्राघात, ती उत्तम कादंबरी. तर तशा धाटीनं चांगल्या कॅरेक्टर्स, उत्तम व्यक्तिरेखा आणि उत्तम प्रसंग, घटना या मार्गाने जायला पाहिजे असं मला वाटलं. त्याच दरम्यान एक मराठी ऐतिहासिक कादंबरी बाजीरावांच्यावरची गाजत होती
म्हणून ती मी वाचायला घेतली. आणि त्या समजा कादंबरीमध्ये 32 प्रकरणं असतील तर प्रत्येक प्रकरणाच्या आड बाजीराव पेशवे आपल्या घरातील स्त्रियांशी गप्पा मारतायत आणि बोलतायत. एवढ्या वेळेला बोलतायत की मग मला पुढे शंका पडायला लागली की इतक्या वेळा हा माणूस घरात जर बोलत बसत होता तर तो रणांगणावर कधी होता. आणि माझ्या लक्षात असं आलं की मराठी ऐतिहासिक कादंबरी ही भरजरी पोशाख, उत्तम भाषा आणि घरगुती अंगणामध्ये, घरामध्ये आणि माझघरामध्ये अशी अंकुचित पावलेली आहे, थांबलेली आहे. तिला माझघरातून रणांगणावर न्यायला पाहिजे. आणि ती रणांगणावर नेण्यासाठी मग मी पानिपतच्या त्या रणांगणावर हरियाणामध्ये गेलो आणि सलग तिथे 3 महिने पानिपत आणि आजूबाजूच्या गावामध्ये मुक्काम ठोकला होता. आणि ती सगळी गावं, तिथल्या नद्या, नाले, तिथली माणसं मी पाहत होतो. आणि मग हळूहळू ते सगळं पानिपतचं रणांगण मला दिसायला लागलं. तर माझ्या दृष्टीनं विषय महत्त्वाचा असतो, आशय महत्त्वाचा असतो, पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही अशी असते की तुमची रांगोळी हटके पाहिजे, वेगळी पाहिजे. अन्यथा अनेक जण जत्रेमध्ये चाललेलेच असतात. सर, तुम्ही जत्रेमध्ये अनेक जण चाललेले असतात हा शब्दप्रयोग जो केला तो खरंच आहे. आपल्याकडे खऱ्या अर्थाने तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे वज्राघात हीच चांगल्या दर्जाची ऐतिहासिक कादंबरी आहे. आणि त्यानंतर आपण सरळ थेट पानिपतापर्यंत येऊ शकतो. पण अनेकदा मी तुम्हाला सगळ्या रसिकांच्या समोर एक प्रश्न मांडतो. सर, आपल्यासमोरही याच प्रश्न आहे. आपल्याकडे ज्या बखरी आहेत, भाऊसाहेबांची बखरी पानिपतावरती एक उत्तम कादंबरी आहे. बखरीमधल्या ऐतिहासिक सत्यावरती किती विश्वास ठेवायचा आणि त्याच्यातली रंजकता जर पाहायला घेतली, कारण बखरीमधला जो लेखक पोषक भाव आहे, जो पोषण करता आहे त्याच्याबद्दल जो पोष्य आहे तो लिहितो आणि त्याचा अधिक स्तुती करतो. आणि मग भाऊसाहेबांची बखर लिहित असताना तो बखरकार ज्या पद्धतीने मांडणी करतो त्याच्यापेक्षा तुम्हाला काहीतरी वेगळं करता आहे. नाही, बखरी फार उपयोगी आहेत. एक लक्षात घ्या, ज्या काही मराठीमध्ये 20-25 बखरी असतील त्या सगळ्यात श्रेष्ठ बखरी नाही आहे. एक 4 ते 5 उत्तम बखरी आहेत. इव्हन भाऊसाहेबांच्या बखरीमध्ये काही ऐतिहासिक चुका असतील, त्याच्यामध्ये जंप असतात, पण वाङ्मयीनदृष्ट्या भाऊसाहेबांची बखर ही एवढी सुरेख आहे की त्या बखरीमध्ये त्या काळातली हवा कशी होती, पाणी कसं होतं, युद्धाची परिस्थिती कशी होती, कालवा कसा फोडला, कालवा फोडल्यानंतर मराठी माणसांची दशा काय झाली, शब्दप्रयोग कसे होते, हे सगळं बारकाईनं आपल्याला वाचायला मिळतं. पण बखरी समजून घेण्यासाठी सुद्धा तुम्हाला अवांतर वाचनाची एक ताकद तुमच्याकडे पाहिजे. आणि ती ताकद असेल तर या बखरीतून तुम्ही काय घ्यायचं, अन्यथा बखरी वाचून तुम्ही कोलमडून पडाल अशी परिस्थिती आहे. कारण बऱ्याच वेळेला ऐतिहासिकदृष्ट्या मागचे पुढचे प्रसंग हे काही क्रमानं नसतात किंवा तो इतिहास नसतो. पण काही बखरी मात्र, विशेषतः मल्हार रामराव चिटणीसच्या बखरी आहेत किंवा पानिपतची बखर आहे किंवा पानिपतची कैफियत नावाचं एक पुस्तक आहे, ते पानिपतच्या बखरीच्या आधीचं होतं. ते मोर ऑथेंटिक मानलं जातं. आणि पानिपतची बखर जर बारकाईनं तुम्ही वाचायला गेला ना तर तुमच्या असं लक्षात येईल की पानिपतच्या कैफियतमध्ये सत्यांश जास्त आहे. आणि पानिपतची बखर वाचताना एक लक्षात येतं की बखर लिहिणारा मनुष्य नक्कीच त्या पानिपतच्या रणांगणावर हजर असला पाहिजे असा आपल्याला फील येतो. तेच शिवचरित्राचं आपलं शिवभारत लिहिणारे देवास्कर, शिवभारत लिहिणारे, ह्या शिवभारत जे आहे ते छत्रपती शिवरायांची खरीखुरी प्रामाणिक उत्तम माहिती जर आपल्याला पाहिजे असेल तर ती शिवभारतमध्ये मिळते. आणि शिवभारत आणि विजापूर किंवा कुतुबशाहीमधून प्रकाशित झालेलं साहित्य किंवा इकडे दिल्लीच्या पातशाची आत्मचरित्र वगैरे ही सगळी जर ताडून पाहिली तर आपल्याला त्या स्वामींनी लिहिलेलं शिवभारत आणि त्याचं मोल लक्षात येतं. सर, 96 कलमी बखर वगैरे 91 कलमी बखर ही फार चांगली आहे त्या काळामध्ये. सर, इथेच एक वेगळा प्रश्न माझ्यासमोर निर्माण होतो, तो तुम्हाला आणि डॉक्टरांना एकाच वेळेला आहे. प्रश्न असा आहे की स्वामी परमानंद त्यांचं नाव, स्वामी शिवभारत. दुर्दैव आहे या महाराष्ट्राचं
की स्वामी परमानंद स्वामी होऊन गेले नसते आणि त्यांनी शिवभारत लिहिलं नसतं. शिवभारताची पुन्हा गंमत आहे की तंजावरला शिवभारतचं तमिळ भाषांतर होतं, ते पहिल्यांदा आपल्या हाती लागलं. ते तमिळचं आपण मराठी करून घेतलं. नंतर 50-60 वर्षांनं ओरिजिनल आपल्याला मिळालं शिवभारत. पण शिवभारत जर मिळालं नसतं तर शिवरायांचं आजचं ऑथेंटिक चरित्र आहे, जे घटना आहेत, प्रसंग आहेत, ते कधीच आपल्याला मिळाले नसते. पण दुर्दैवानं आपण प्रत्येक गावामध्ये शिवरायांचे पुतळे उभारतो आहोत, ती खूप चांगली गोष्ट आहे. पण ज्या स्वामी परमानंद स्वामींनी हे सगळं केलं, त्यांची जी समाधी पोलादपुरात आहे, ती पोलादपुरामध्ये अवघ्या 15-20 लाखासाठी गेली 20 वर्ष अशी ढासळून पडलेली आहे. मला वाटतं खासदार साहेबांनी त्याच्यामध्ये लक्ष घालावं. कारण स्वामी उद्या तुम्हाला ऑथेंटिसिटी बाबत कोणी विचारलं की काही लोक म्हणतील उद्या आगाऊपणानं की स्वामी परमानंदांचं अस्तित्व नव्हते आणि मग त्यांनी लिहिलेलं शिवभारत हे खरं नाही आहे. तर अशा काही लोकांनी जे काम करून ठेवलेलं आहे, मग ते कुठल्याही जातीचे, पंथाचे किंवा भाषेचे असो, ते काम आपल्याला मान्य करायला पाहिजे. सर, हे सगळं काम चालू असताना परकीय जे आपल्याकडे राहिलेले होते, पोर्तुगीज होते, फ्रेंच होते, मोगल होते, मोगल हे परकीयच आहे, जरी दिल्लीमधून त्यांनी 300-400 वर्ष राज्य केलेलं असतं. ब्रिटिश होते, त्यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक साधनांचा उपयोग आपण ऐतिहासिक कलाकृती निर्माण करत असताना करून घेत असतो का? नक्कीच नक्कीच. कारण महाराजांच्या राज्याभिषेकाला ऑक्सिंडन नव्हता, आणखी काही ब्रिटिश होते. त्या एका ब्रिटिश साहेबाचा रिपोर्ट तर असा आहे की त्या महाडच्या बंदराजवळ उतरल्यापासून रायगड आणि ती सगळं राज्याभिषेक सोहळ्याचा तो आय विटनेस आहे, ओरिजिनल साक्षीदार आहे. त्याने दिलेल्या अकाउंट एवढा कुठल्याही मराठी साहित्यात त्या राज्याभिषेकाचा अकाउंट नाही आहे. म्हणजे परदेशी प्रवाशांची चरित्र, त्यांची आत्मवृत्त, त्यांची पत्र, त्यांच्या नोंदी ह्या खूप महत्त्वाच्या आहेत. डॉक्टर, तुम्हाला काय वाटतं या विषयामध्ये? कारण तुम्ही शिवाजी महाराजांचा ज्यावेळेला सगळी भूमिका करत होता त्यावेळेला तुमचाही प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास झालेला होता, शेकडो पुस्तकं वाचलेली आहेत. नाही, यामध्ये सर फक्त होतं कसं की लेखक म्हणून जी भूमिका सर मांडू शकतात त्याच्या पलीकडं किंवा त्याच्यापेक्षा खूप वेगळी भूमिका कलाकार म्हणून किंवा निर्माता म्हणून असते. कारण कादंबरीतून लिहिताना लेखक संपूर्ण ते वातावरण उभं करू शकतो, पण निर्माता जेव्हा त्याची निर्मिती करत असतो किंवा कलाकार ती कला सादर करत असतो त्यावेळी त्याच्यावेळी असणारी एकूण बंधनं ही अनेक बंधनं आजूबाजूला असतात. पण ही जशी त्रुटी आहे तसा एक जो जमेची जी बाजू आहे ती अशी आहे की लेखक एखादी भावना व्यक्त करण्यासाठी अख्खं एक पान लेखकाला लिहावं लागतं, जे कलाकार किंवा दिग्दर्शक कॅमेऱ्याच्या एका अँगलमधून किंवा कलाकार नजरेच्या एका कटाक्षातून ते व्यक्त करू शकतो. पण जे आपण या नोंदी म्हणाला, जो आता सरांनी उल्लेख केला कवी परमानंदांच्या शिवभारताचा, तर कवी परमानंदांच्या शिवभारतामध्ये अडचण ही झाली आहे की पन्हाळ्याच्या वेढ्यापर्यंतच शिवभारत आहे, त्याच्या पुढचा इतिहास मिळत नाही. आणि जे तुम्ही म्हणालात परकीय इतिहासकार किंवा प्रवास वर्णनकार, या सगळ्या साहित्याचा अभ्यास करत असताना त्या माणसाचा दृष्टिकोन हा आधी विचारात घ्यावा लागतो. म्हणजे त्या माणसाचा दृष्टिकोन जोपर्यंत तुम्ही विचारात घेत नाही तोपर्यंत त्या साहित्यातला तर्क तुमच्या हाती लागत नाही. म्हणजे तुम्ही जेव्हा मुघल इतिहासकारांचा विषय बोलता, खाफीखानाविषयी बोलता किंवा भीमसेन सक्सेनांविषयी बोलता, तेव्हा ते औरंगजेबाच्या पदरी होते याचा उल्लेख तुम्हाला ठेवावा लागतो. किंवा मनुचीचं जे काही मनुचीने काही वर्णना करून ठेवली, तो नेमका त्यावेळी कोणाच्या पदरी होता आणि त्यामुळे त्याचा पर्स्पेक्टिव्ह काय असू शकतो, किंवा तो माणूस ज्यानं ते नोंद करून ठेवली, त्यानं जे प्रवास वर्णन लिहिलं, तो तिथे प्रत्यक्ष उपस्थित होता की त्यानं त्यावेळी नोंद करून ठेवली पण ही त्याची ऐकीव माहिती होती. मला काय असं वाटतं, या म्हणजे राजा शिवछत्रपती असेल, त्यानंतर स्वराज्य रक्षक संभाजी असेल आणि आता स्वराज्य जननी जिजामाता मालिका, या मालिका करत असताना कलाकार म्हणून, निर्माता म्हणून किंवा त्याच्यातल्या लेखनाच्या टीमचा एक भाग होत असताना कायम हा दृष्टिकोन आधी विचारात घ्यावा आणि तो आम्ही घेतो. तो घेतल्यानंतर त्या तर्काचे बिंदू मिळतात आणि या इतिहासाच्या घटनांचे जे बिंदू मिळतात
ते आपल्याला तर्कानं जोडत जावे लागतं आणि ते जर तर्कसंगत पद्धतीने जोडले गेले तर त्याच्यातून जे मनोरंजनाचं जे मूल्य असतं आणि त्याचबरोबर इतिहासाची प्रामाणिक राहण्याची जी भावना असते या दोन्ही गोष्टी साध्य होऊ शकतात. पण लिहिलेलं साहित्य कोणत्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलंय, ते कोणी लिहिलंय, ते लिहित असताना तत्कालीन काय परिस्थिती असू शकते, या सगळ्या गोष्टींचा थोडासा धांडोळा कलाकृती सादर करताना घ्यावा लागतो हे कलाकार. मग डॉक्टर, ज्या वेळेला तुमच्या समोर संवाद लिहून येतात, प्रसंग लिहून येतात, स्क्रिप्ट अख्खं येतं आणि ते तुम्ही रंगमंचावरती दूरचित्रवाणीच्या पडद्यासाठी आणि चित्रपटासाठी ज्या वेळेला तो प्रसंग सादर करतात, ती वाक्य उच्चारतात, त्याच्या मागच्या पर्स्पेक्टिव्ह बदलतात का आणि ते कसे बदलतात? नक्कीच, कारण नाटक असेल, दूरचित्रवाणी मालिका असेल आणि चित्रपट असेल, ही तीनही माध्यमं वेगळी आहेत असं माझं प्रामाणिक मत. कारण नाटकात तुम्ही देत असणारा एक सलग जिवंत अनुभव, त्यानंतर दूरचित्रवाणी मालिका मी कायम असं म्हणतो की ही कसोटी क्रिकेट सारखी असते. म्हणजे कसोटी क्रिकेटमध्ये आपण खूप वेळा ऐकतो की समालोचक काय म्हणत असतात, यू हॅव टू प्ले सेशन बाय सेशन. त्या पद्धतीनं जे तुम्ही सादरीकरण करता आहात दूरचित्रवाणी मालिकेमध्ये, हे दूरचित्रवाणी मालिकेचं सादरीकरण हे थेट प्रेक्षकांच्या दिवाणखान्यात जाणार आहे आणि त्यावेळी प्रेक्षक काय करतायत हे तुमच्या हातात नाही. म्हणजे कदाचित प्रेक्षक त्यावेळी जेवत असतील, कदाचित प्रेक्षक भक्तिभावानं ते बघत असतील, कदाचित कुणीतरी माता भगिनी भाजी चिरत असेल, स्वयंपाकाची तयारी करत असेल आणि हे करत असताना तुम्ही त्यांच्या दिवाणखान्यात जाणार आहात. मग तुम्हाला त्यांना अडकवून ठेवणं, त्या तुमच्या विषयापर्यंत घेऊन येणं, हे कायम दूरचित्रवाणी मालिका या माध्यमाचं एक कसब असतं. चित्रपट किंवा नाटक या दोन्ही गोष्टींमध्ये जसं मी म्हणालो की नाटकात जिवंत अनुभव असतो, पण चित्रपट किंवा नाटक बघायला येणारा प्रेक्षक हा ठराविक एक मानसिक तयारी करून आलेला असतो की मला आता पुढचे 2, 2.5, 3 तास मला ही कलाकृती बघायची, ही अनुभवायची आहे, ही मानसिक तयारी करून तो आलेला असतो. पुन्हा नाटक हा जिवंत अनुभव असतो, आजचा प्रयोग हा उद्या तसाच होईल याची तुम्हाला खात्री नसते. चित्रपट जेव्हा आपण साकारतो तेव्हा चित्रपट करत असताना कायम मी जे सुरुवातीला एक सामाजिक जबाबदारीचं भान किंवा मनोरंजनाची मुले, यापेक्षा मोठी गोष्ट की एकदा तुम्ही सेल्युलॉइडवर आलात की त्यानंतर ते चिरकाल टिकणार आहे. त्यामुळे या तीनही माध्यमं ही वेगवेगळी असतात आणि त्यामुळे ऐतिहासिक कलाकृती या माध्यमांमध्ये करत असताना मला असं वाटतं की नाटक, जेव्हा ऐतिहासिक नाटक आपण करतो तेव्हा त्यावेळेचा जो इमिजिएट इम्पॅक्ट आहे तो तुम्हाला फार प्रभावीपणे द्यावा लागतो. त्यासाठी तुम्हाला वेगळी मेहनत करावी लागते. तुम्ही दूरचित्रवाणी मालिका जेव्हा म्हणता, त्या दूरचित्रवाणी मालिका जसं स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेचं जर उदाहरण द्यायचं झालं तर एकावेळी 157 देशांमध्ये ही मालिका पोहोचली. 157 देशांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास पोहोचला. म्हणजे हा इतिहास 100% इतिहास तज्ञांचा होता का? हा कुठला PhDचा प्रबंध होता का? हे कुठल्या इतिहासकाराचं भाष्य होतं का? तर नाही. हे मनोरंजनाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांच्या इतिहासाशी प्रामाणिक राहून केलेला एक प्रयत्न होता. त्या प्रयत्नातून ज्याला आपण जाणीव जागी करणं म्हणतो, जाणीव जागृत करणं म्हणतो किंवा सेन्सिटायझेशन म्हणतो, हे सेन्सिटायझेशन झाल्यानंतर त्या प्रेक्षकानं हा निर्णय घ्यायचा की आता मला याच्या खोलात जाऊन याचा अभ्यास करायचा आहे किंवा नाही. पण हे सेन्सिटायझेशन, ही ताकद दूरचित्रवाणी मालिकेची. पुन्हा त्याच्यामध्ये पर्स्पेक्टिव्ह जे बदलत जातात. म्हणजे आता स्वराज्य जननी जिजामाता ही मालिका करत असताना जर मला अनेकांनी विचारलं की राजा शिवछत्रपती मालिका झाली, स्वराज्य रक्षक संभाजी मालिका झाली, तर स्वराज्य जननी जिजामाता मालिकेत नेमकं वेगळं काय दाखवणार? पुन्हा भाग तोच येतो की इतिहास तोच आहे. तुम्ही कोणत्या नजरेतून तो इतिहास बघता. जेव्हा राजा शिवछत्रपती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर कलाकृती करायची असते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे प्रथम पुरुष आहेत तिथे. जेव्हा स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करायची तर संभाजी महाराजांच्या बालपणीतला जो काळ आहे त्यावेळी जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं जे भरजरी पान आहे ते शंभूराजांच्या नजरेतून आपल्याला बघावं लागतं. आणि आता स्वराज्य जननी जिजामाता हे करत असताना हे संपूर्ण हा इतिहास हा राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांच्या नजरेतून आपल्याला बघावा लागतो.
आणि हे करत असताना त्या प्रत्येकाचं त्या इतिहासातलं योगदान ते अधोरेखित करून मग तो दृष्टिकोन ठरतो. म्हणजे स्वराज्य जननी जिजामातामध्ये मी एवढंच सांगेन की राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचं सगळ्यात मोठं योगदान स्वराज्यासाठी काय असेल तर जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याला दिलेलं नैतिक अधिष्ठान. मग ही गोष्ट एकदा अधोरेखित झाली की मग तुम्हाला तो दृष्टिकोन ठरतो. आणि मग या 3 माध्यमांमध्ये नाटक असेल, चित्रपट असेल, दूरचित्रवाणी मालिका असेल, यामध्ये तोच इतिहास सादर करत असताना तुमच्या माध्यमाचं भान, तुमचं व्यक्तिरेखेचं भान आणि त्या व्यक्तिरेखेला आणि माध्यमाला अनुसरून कला सादर करणारा निर्माता म्हणून, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून तुम्ही ठरवलेला दृष्टिकोन, या तिन्हीचा संगम तुम्हाला घडवून आणावा लागतो. आणि तो जर संगम घडला तर ती उत्तम कलाकृती होते असं मला वाटतं. सर, आपण यावरती भाष्य करू शकाल? नाही, आता त्याच्या आधीचा तुमचा जो मुद्दा होता की किंवा अमोल म्हणाले तसं पर्स्पेक्टिव्ह, पण मला गंमत वाटते ती फॉरेन बायोग्राफर्स किंवा मुसलमानी अरबी उर्दू लिहिणारे लेखक बऱ्याच वेळेला मला असं आढळून आलेलं आहे की त्यांनी शिवाजी संभाजी महाराजांना रागाने दिलेल्या शिव्या ह्या माझ्यासाठी ओव्या ठरलेल्या आहेत. याचं कारण असं की ज्या वेळेला संभाजी महाराजांना वडूला छळ करून हे मारण्यात आलं त्यावेळेचा प्रसंग भीमसेन सक्सेना आणि काफी खान यांनी जे लिहिलेले आहेत अगदी थोडक्यात लिहिलेले आहेत, पण ते लिहिताना काय लिहितात की अरे कैलास पर्वतासारखा शिवरायांचा एवढा मोठा तो राजगड आणि संभाजी बिचाऱ्या कुठे तो रायगड हिमालयासारखा आणि तुझी काय ही अवस्था. म्हणजे त्यातून ते सगळं विदारक असं जे चित्र आहे ते चित्र दिसतं. मराठी लेखक आणि पारशी उर्दू लेखक यातला फरक असा की पानिपतावरची जवळजवळ 12,000 पत्रं मी वाचली. त्याच्यात अनेक पत्रामध्ये मग ती म्हैस व्याली का, की आमची बाळणपणाला येणार होती ती गेली का, असं सगळं आपल्या जाती स्वभावानुसार उल्लेख आहे. पण अरबी आणि पारसी बकरीमध्ये त्यावेळेचा सीझन कसा होता, बारिश कशी होती, पाऊस कसा होता, पिकं कशी होती. विशाळगडाच्या जवळपास औरंगजेबाचा एकदा तंबू पडलेला होता आणि तो तंबू तिथे मोठा त्याचा औरत चौरस असायचा, लाखो लोक असायचे आणि ते पावसात भिजल्यावर त्यांची काय अवस्था झाली याचं जे वर्णन त्या काफी खाननं केलेलं आहे ते एखाद्या महाकादंबरीकारापेक्षा मोठं आहे. तर जो निसर्ग आहे, त्यावेळीची परिस्थिती आहे, ही सगळी परिस्थिती ह्या फॉरेन बायोग्राफर्स किंवा अरबी आणि पारसी लेखक हे मराठी लेखकांपेक्षा उत्तम देतात, जे आम्हाला उपयोगी पडतं. यामध्ये सर मला फक्त असं एक विचारावंसं वाटतं, हे माझ्या ज्ञानात भर पडावी म्हणून विचारतो. कदाचित असं घडलं असेल का की जवळपास म्हणजे विजयनगरचं साम्राज्य लयाला गेल्यानंतर जवळपास 350 वर्ष हा मराठी मुलूक हा केवळ अस्तित्वासाठी झगडत राहिला. त्यामुळे कदाचित आपल्याकडे डॉक्युमेंटेशन ही गोष्ट मागे पडली. त्याचा काही हा परिणाम असेल का की मुघल शासकांना एक जी शासन परंपरा आहे ही शासन परंपरा सलग आहे आणि या सलग शासन परंपरेमुळे त्याच्या नोंदणीचं महत्त्व त्यांच्याकडे जास्त आलं आणि त्यामुळे त्यांचं डॉक्युमेंटेशन केलं जातं, ही गोष्ट त्यांच्याकडे सातत्यानं होत आली. कदाचित आपल्याकडे मौखिक परंपरा जी आली ही मौखिक परंपरा म्हणजे अनेक वेद असतील, अभंग असतील, ओव्या असतील, ही मौखिक परंपरा येण्याचं कारण सुद्धा सातत्यानं होणारी आक्रमणं आणि त्या आक्रमणांमधून नष्ट केलं जाणारं साहित्य, यामुळे त्या मौखिक परंपरेला आपल्याला जास्त महत्त्व द्यावं लागलं आणि म्हणून कदाचित आपल्याकडे डॉक्युमेंटेशनची जी परंपरा आहे ती तितकी जुनी नाही. आपल्याकडे मौखिक ज्याला आपण मराठीमध्ये आयक्यू म्हणतो, ही आयक्यूची परंपरा होती. पण त्यापेक्षा मुसलमानी रियासतकार आणि मुसलमानी इतिहासकार यांना राजाश्रय होता. म्हणजे औरंगजेबाबरोबर चित्रकार व त्या भाषेतले वृत्तांत लिहिणारे तेव्हाचे पत्रकार, इतिहास तज्ज्ञ असे औरंगजेबाच्या दरबारी 250 ते 300 लोक पगारावर होती. तशी सिस्टम आपल्याकडे नव्हती. आणि आपण इतिहास सांगताना मला असं वाटतं की आता तरी आपण जाती धर्माच्या पलीकडे जाऊन इतिहासाकडे पाहायला पाहिजे. आता जर उद्या कोणी सांगत असेल की बाबा
अफजल खान प्रतापगडला आलेला होता, तो शिवाजी महाराजांच्या विरोधात लढायलाच आला नव्हता, किंवा मालकम साहेबाच्या आधी महाबळेश्वर स्थापन करायचं त्याच्या मनामध्ये होतं, म्हणून तो थंड हवेचं ठिकाण बघायला अफजल खान त्या ठिकाणी आला होता असं कोणी सांगितलं तर ते पटणार नाही. तो कडवा शत्रू होता, तो दुष्ट होता हे मान्य करायला पाहिजे, पण त्याच वेळेला तो उत्तम शासक कसा होता हेही आपल्याला मान्य करायला पाहिजे. कारण विजापूरला खापऱ्याच्या नळातून पाणी पुरवणारा औद्योगिक नव्या दृष्टीनं औद्योगिकरण त्या काळापुरतं करणारा असा तो एक बलाढ्य असा शासक होता. अफजल खान तो होता ज्यानं औरंगजेबाला जवळजवळ 24 तास एके ठिकाणी कोंडलेला होता आणि केवळ वजिरामुळे औरंगजेब त्याच्या हातातून सटकला सुरुवातीच्या काळात. तो हा अफजल खान होता. अफजल खान दुष्ट होता हे आपल्याला सांगावंच लागेल. त्याचबरोबर काही मुसलमान राजस्त्रिया आणि राजेसुद्धा मोठे होऊन गेले, उत्तम होऊन गेले, हेही आपल्याला मान्य करायला पाहिजे. मी तुम्हाला अगदी इतिहासाला साक्ष देऊन सांगेन की मध्य भारतामध्ये मराठे सुरुवातीला ज्यावेळेला गडी आणि आपल्या गावापुरते आपले सैन्य ठेवायचे, गड्यांचं रक्षण करायचं वगैरे वगैरे, तर लष्करीदृष्ट्या मराठ्यांना लढाईची संधी पहिल्यांदा शिवरायांच्या आधी 35 वर्ष एका मुसलमान स्त्रीनं दिलेली आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. तिचं नाव चांद बीबी सुलताना, आणि ह्या चांद बीबी त्यानं विजापूरला दिलेलं होतं, आणि विजापूरच्या आदिलशाहीला कुतुबशाही मारत होती, आणि कुतुबशाहीला चोख उत्तर देण्यासाठी महाराष्ट्रातून त्यांनी सगळे गडीवाले सरदार सरंजामदार बोलवले, आणि खऱ्या अर्थी मध्य भारतामध्ये मिलिटरी फोर्स ऑन बॅटल फील्ड जर कुणी आणला असेल तर तो चांद बीबीने आणलेला आहे. म्हणजे चांद बीबीचं सुद्धा त्यासाठी आपल्याला कौतुक करायला पाहिजे. आणि तीही आपलीच लेख आहे, अहमदनगरची लेख आहे. तर जातीपातीच्या पलीकडे आपण इतिहासाचा धागा जपला पाहिजे, आणि त्या दृष्टिकोनातून आपण शास्त्रीयदृष्ट्या विचार करायला पाहिजे. खरं आहे सर अगदी. डॉक्टर तुम्ही जे म्हणाला की महाराष्ट्रामध्ये लेखनाची परंपरा नाही आहे या पद्धतीच्या, पण महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला विजयनगरचं साम्राज्य संपलं आणि महाराजांचं स्वराज्य उभं राहिलं, मधल्या काळामध्ये 5 शाया आहेत, बहामानी राजवट आहे, आणि हे लोक एकमेकांना आपल्याला झुंजवण्यामध्ये त्यांचं काम केलं. आपण त्याच वेळेला ज्यावेळेला संत वाङ्मय निर्माण होत आहे आणि दासोपंत लिहित आहेत, ही सगळी मंडळी लिहित आहेत, नाथांचं वाङ्मय आहे, रामदासांचं आहे, तुकोबांचं आहे, त्याच्यापूर्वी संतांचं म्हणजे ज्ञानेश्वरांच्या काळात संतांची मांदियाळी आहे, त्यांनी समकालीन सगळ्या गोष्टी मांडलेल्या आहेत, आणि त्याचा आधार घेत 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 आपले आजचे ऐतिहासिक कादंबरीकार लिहू शकतात. ज्ञानेश्वरांच्यावरती ज्या मंडळीने लिहिलेलं आहे त्यांना तुकारामांच्या अभंग, आपलं नामदेवांच्या अभंगांचा खूप मोठा आधार मिळाला आहे, तीर्थावळीचे अभंग असेल किंवा त्या पद्धतीचे. तर सर अशा पद्धतीचे आधार तुम्हाला पानिपत लिहित असताना कुठे कुठे सापडते? आता ह्या ऐतिहासिक दृष्टिकोनातून एका गोष्टीची मी मुद्दाम आठवण करून देतो की महाराष्ट्र विसरत चाललेला आहे की छत्रपती शिवरायांचे पिता शहाजी महाराज हे किती हुशार, विद्वान आणि लढवय्ये होते याचा इतिहास आपण जाणीवपूर्वक पाहत नाही. त्यावेळेच्या भारतातल्या प्रथम दर्जाच्या 4-5 संस्कृत पंडितांमध्ये शहाजी महाराजांची गणना केली जायची. आणि आत्ताचं जे आपलं बेंगलोर आहे हे बेंगलोर त्यावेळेला फक्त किल्ल्यामध्ये होतं, आणि त्या बेंगलोर किल्ल्याचा घेर हा जवळजवळ 12 मैलाचा होता, सॉरी 12 नाही, 2.5 मैलाचा होता, आणि त्याच्याभोवती 12 मोठे भव्य दरवाजे होते. आणि हा किल्ला शहाजी महाराजांच्या ताब्यात 1636-37 ते त्यांच्या मृत्यूपर्यंत 1662 पर्यंत होता. आणि त्या ठिकाणी रोज संध्याकाळी त्यांचा जो काव्यशास्त्राचा दरबार भरायचा, त्या दरबारामध्ये 62 विद्वान असायचे, जवळजवळ सरकारी 62. त्याच्यामध्ये तमिळ विद्वान होते, कन्नड विद्वान होते, आणि बहुत सारे असे संस्कृत पंडित होते. तर त्या दृष्टिकोनातून आपण शहाजी महाराजांचा पण विचार करायला पाहिजे, आणि त्यावेळेचे बरेचसे डॉक्युमेंट आज उपलब्ध आहेत. हो, शिरीष गोपाळ देशपांडेंनी शहाजी महाराजांच्यावरती एक उत्तम कादंबरी लिहिलेली होती. डॉक्टर, एक या निमित्ताने प्रश्न विचारायचा की आपल्या गप्पांच्या मध्ये मागे एकदा तुम्ही म्हणाला होता
की महाराज आग्र्याहून सुटून आले आणि त्याच्यानंतर ज्या वेळेला औरंगजेबाला सत्ता ग्रहण करायचं होतं आणि त्या इराणच्या शहाची मान्यता हवी होती, तर तो प्रसंग तुम्हाला आठवतोय का? आपल्या गप्पांमध्ये तुम्ही एकदा म्हणाला होता की इराणच्या शहानी त्याला प्रश्न विचारला होता औरंगजेबाला, हा एक तपशिलामध्ये आहे, ऐतिहासिक तपशिलामध्ये, की इराणच्या शहाने प्रश्न विचारला औरंगजेबाला की अरे तुझ्या तावडीतून दख्खन मधला एक राजा पळून गेला आणि तुला मी हिंदुस्थानचा बादशाह म्हणून मान्यता कशी दिली? अशा पद्धतीचा एक कुठेतरी उल्लेख आपल्याला सापडत होता. नाही, आमच्या नाही पाण्यामध्ये विद्यालय माझ्याही तसं काही स्मरणात असेल, कारण पण औरंगजेब एवढा अड्डेताखोर होता, एवढा पॉवरफुल होता, तो इराण तुरांची परवा करणारा मनुष्य नव्हता. कारण मला आता सरांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तोच एक मुद्दा फक्त ऍड करावा असं वाटतो की पुन्हा तेच आहे की शिवभारत पन्हाळ्याच्या वेड्याला संपल्यानंतर पुन्हा तेच आहे, जेव्हा स्थैर्य आहे, राजकीय स्थैर्य आणि राजकीय अस्थिरता यामध्ये मला कदाचित असं वाटतं की वाङ्मयाची भरभराट जी असेल किंवा लेखनाला जो वाव असेल त्यासाठी सामाजिक आणि राजकीय स्थिरता ही कदाचित गरजेची असू शकते. कारण पुन्हा जो सरांनी शहाजी महाराज साहेबांचा जो उल्लेख केला, तो शहाजी महाराज साहेबांचा जेव्हा आपण बंगळुरातला उल्लेख पाहतो तेव्हा राजकीय दृष्ट्या बंगळुरातलं स्थैर्य आहे आणि त्यावेळी या गोष्टी. त्याच वेळी जेव्हा आपण महाराष्ट्राचा विचार करतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचा स्वराज्य उभारणीचा जो काळ आहे हा सतत धामधुमीचा, हा सतत संघर्षाचा काळ आहे आणि त्यामुळे त्यावेळेचे डॉक्युमेंटेशन हे तेवढ्या प्रमाणात झालेलं नाहीये. तेव्हा जिथे राजकीय अस्थैर्य आहे, जिथे सामाजिक अस्थैर्याची भावना आहे, तिथे कदाचित या गोष्टींना फारसा वाव मिळाला नसू शकतो असं वाटतं. नाही, किंवा झालंही असेल त्याचं पुढे आपण प्रिझर्वेशन केलं नाही. आता छत्रपती शिवरायांची जन्मतारीख आहे ही जेदे शकावलीनं आपल्याला दिली. जेद्याने आपल्या वाड्यातलं जुनं कसली तरी कागदपत्र घेऊन लोकमान्य टिळकांना आणून दिली आणि त्यांनी पहिल्यांदा केसरीमध्ये प्रकाशित केली. तर जेदे शकावले आहे, आणखी 2-3 शकावले आहेत. पुढं तुम्ही म्हणता तसं पन्हाळ्याच्या वेढ्यानंतरचा जो दिल्लीचा किंवा आग्र्याचा जो इतिहास आहे तो आपल्याला जी जसवंत सिंगची वगैरे पत्र आहेत राजस्थानी पत्रामधून ते आपल्याला घ्यावं लागतं. ती पत्र सुद्धा आता काही उपलब्ध झाली. त्यांनी महाराज जात असताना त्यांचं वर्णन त्या पत्रांमध्ये काही उल्लेख आहे. मध्यंतरी मला वाटतं ABP माझाने या संदर्भात एक फार मोठी सिरीज केली होती, त्यामुळे ते सगळे जे नवीन पुरावे पुन्हा पाहायला मिळाले. गुजरातमध्ये काही गाण्यांच्या मध्ये सिवा गोरा भयो असं महाराजांच्या बद्दलचं वर्णन आहे. म्हणजे मराठी माणूस हा सावळा आणि त्याचं ते सगळं वर्णन करतं, त्याच्यापेक्षा महाराज त्यांना गोरे दिसले असं त्यांच्या लोकगीतांमध्ये वाचायला मिळतं आपल्याला. या सगळ्या तपशिलांचे उपयोग करत करत आपण पुढे जात असतो. सर, मी सुरुवातीला तुम्हाला जो प्रश्न विचारला होता पुन्हा त्याच्याकडेच जातो की पानिपताचा इतिहास हा पराभूतांचा इतिहास आहे. तुम्ही त्याला वेगळा पर्स्पेक्टिव्ह दिला आणि त्याला एका पराक्रमाचा इतिहास म्हणून मांडणी करून दिली. आणि त्याच्यानंतर सर तुम्ही संभाजी महाराजांच्यावरची कादंबरी दिली. तुम्ही थोडेसे काळातून थोडे मागे गेला, तर अशी प्रोसेस कशी काय घडली? पानिपतच्या वेळेला मी तुम्हाला गंमत सांगेन की पानिपत कादंबरीचे पहिले खलनायक भाऊसाहेब पेशवे होते. त्यांना खलनायक समजूनच मी कादंबरी लिहायला सुरुवात केली होती. पण नंतरची सगळी पत्र आणि पुरावे पाहिल्यानंतर माझं मत बदलत गेलं. ते सगळं मी ताडून पाहिलं आणि मग माझ्या असं लक्षात आलं की त्या काळामध्ये कोणीही पुरुष त्या प्राप्त परिस्थितीमध्ये जे काही आपल्या पराक्रमाची शर्त करू शकेल असं सगळं टोकाचं काम भाऊसाहेब पेशव्यांनी केलेलं आहे. आणि कुठल्याही महायुद्धामध्ये मग नेपोलियन बोनापार्टची किंवा हिटलरची रशियाची मोहीम असो किंवा महाभारत युद्ध असो, शेवटी अशा महायुद्धामध्ये निसर्ग आणि दैव या 2 गोष्टीची मदत लागते. आणि या दोन्ही गोष्टी मराठ्यांच्या विरोधात होत्या म्हणूनच दुर्दैवानं पराभव झाला. अन्यथा विश्वास पाटलाला एवढ्या उशिरा कादंबरी लिहायची संधी मिळाली नसती. भाऊसाहेब पेशवे विजयी झाले असते तर आतापर्यंत अनेक महाकाव्ये लिहून झाली असती. कदाचित आपल्या देशाचा अख्खा इतिहास वेगळा झाला असता जर तसं घडलं असतं. सर, तुम्हाला आणि डॉक्टरांना मला एकच प्रश्न कॉमन विचारायचा आहे
मी 1988 साली तुमची पानिपत वाचली आणि 32 वेळा तरी आतापर्यंत मी ती वाचली असेल गेल्या 32 वर्षात. प्रश्न असा आहे की ती कादंबरी वाचत असताना ती पात्र ज्या वेळेला त्या प्रसंगांमध्ये बोलतात, वावरतात, त्या प्रसंगामध्ये तुम्ही तिथेच होतात का? ती पात्र तुमच्या कानामधून येऊन बोलतायत आणि मग ती तुमच्या हातातून तुमच्या झरणीमधनं कागदावरती उतरतायत का? आणि डॉक्टर, तुम्ही ज्या वेळेला महाराजांची भूमिका करत होतात किंवा संभाजीराजांची भूमिका करत होतात त्यावेळेला कितीतरी वेळेला हा मुद्दा माझ्या मनामध्ये आलेला आहे आणि अनेक प्रेक्षकांच्या मनात आला आहे की महाराज आदल्या रात्री येऊन कानामध्ये तुमच्या सांगतात आणि तुम्ही ती भूमिका करता. आधी सर तुम्ही आणि मग डॉक्टरांनी या विषयात. मला असं वाटतं की मी हा प्रश्न भावडा नाही आहे सर, त्याच्या मागे काही वेगळा हा विचार शब्द आहे. जो मी वापरला होता तादात्म्यता असेल, तुम्ही त्याच्याशी एकरूप झाला असेल, तुमचं मन त्याच्या जवळ गेलं असेल तर त्यातून उत्तम काहीतरी घडू शकतं. तुम्ही भावनिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या सर्व दृष्टीनं त्याच्याशी तुम्ही इन्व्हॉल्व्ह व्हायला पाहिजे. तुम्ही इन्व्हॉल्व्ह नाही झाला तर ते तुम्हाला नाही मिळू शकत. अन्यथा सगळ्या बऱ्याचशा ऐतिहासिक कथा सुद्धा खोट्या असतात. लेखक त्याच्यावर प्रतिसृष्टी कशी निर्माण करतो हे महत्वाचं आहे. इतिहासामध्ये कुठलीही अनारकली कधीही नव्हती. अनारकली नावाचं पात्र नव्हतं ना. त्या सलीमनं बापाच्या विरुद्ध बंड केलं होतं. फक्त इतिहासामध्ये ज्या 500 सेविका होत्या दरबारात त्यातल्या एका मजूर स्त्रीचं नाव अनारकली होतं. हे सोडून अनारकलीचा काही संबंध नाहीये. पण एका नाटककारानं त्याला आपली कंपनी चालवायची होती, नाटक गाजवायचं होतं आणि नाटकाला प्रेक्षक कसे येतील तर बाबा प्रेमासाठी कुणीतरी बंड केलेला हिरो आपल्याला उभं करायचा आहे. मग गावातल्या दर्जाच्या पोरानं बंड केलं किंवा शेतकऱ्याच्या पोरानं बंड केलं ते प्रेमामध्ये एवढं शोभून दिसणार नाही. बादशाहच्या पोरानं केलेलं बंड दाखवूया. मग बादशाह साधा सुद्धा कशाला, अकबर घेऊया म्हणून अकबराच्या पोरानं बंड केलं. आणि हे नाटक 50 वर्ष दिल्ली आणि आजूबाजूच्या बरेली वगैरे गावामध्ये, आग्र्यामध्ये खूप फेमस झालेलं आणि ते नाटक ॲसिडनं पाहिलं आणि त्याच्यावर पुन्हा तो सिनेमा केला. तर तुम्ही तुमची प्रतिसृष्टी कशी निर्माण करता, तुम्ही त्याच्यात स्वतःचं किती बोलता हेही महत्वाचं असतं. तादात्म्यता पाहिजेच पाहिजे, नाहीतर तादात्म्यता नसेल तर तुम्हाला फारसं काही हासिल होत नाहीये. मला आता काल परवाच मी कुठेतरी वाचलं की म्हणजे मला इंटरव्ह्यू एक मिळाला की ज्यावेळेला अण्णाभाऊ साठेंनी फकीरा कादंबरी लिहिली त्यावेळेला शेवटची 4-5 पानं लिहिताना ते बेहोश होऊन पडलेले होते आणि म्हणजे तोंडातून रक्त, डोळ्यातून पाणी त्या कादंबरीवर पडलेलं होतं. पुन्हा ते 3 महिने जवळजवळ आजारी होते. म्हणजे याच्यातून आपल्याला लेखकाची तादात्म्यता दिसते. किंवा शिवाजी सावंत हे वेडे झाले होते. त्या वेडेपणामध्ये ते एक साधे टीचर होते राजाराम हायस्कूलला. कोल्हापुरातल्या लोकांनी वर्गणी गोळा केली की हे कर्णामुळे एवढे वेडे झालेत तर त्यांना जाऊ दे, उत्तरेत जाणं त्यावेळेला खर्चिक होतं. तर धुंदीमध्ये किंवा स्वामीसारखी कादंबरी सुद्धा 32-33व्या वर्षी लिहून झालेली आहे. तर तुम्ही धुंदीमध्ये एखादा लगाव असेल, जिद्द असेल, चाहत असेल, प्रेम असेल आणि त्यामध्ये त्यागाची भावना असेल तरच कलाकृती घडतात. अन्यथा सहजासहजी टेलर मेड पद्धतीनं कलाकृती हाताला नाहीच लागत. मी 100% सहमत आहे सरांनी जे सांगितलं. पण लेखक म्हणून जे त्यांनी सांगितलं, कलाकार म्हणून जे सादर करणं, तुम्ही जे म्हणालात की महाराज किंवा संभाजी महाराज तुम्हाला आधी सांगतात का आणि मग ते करता का, तर ही तादात्म्यता 100% लागते. तुम्ही जे काम करत आहात त्या कामावर तुमचा 100% विश्वास लागतो आणि त्याचबरोबर जे व्यक्तिमत्व तुम्ही साकारता आहात, इथे कलाकार म्हणून कायम एक भान ठेवावं लागतं की त्या व्यक्तिमत्वाच्या नखाची सुद्धा सर तुम्हाला आत्ता नाही आणि तुम्ही केवळ एक ते प्रतिरूप साकारत आहात. हा एक बर्ड व्ह्यू कलाकार म्हणून मात्र कायम ठेवावा लागतो. आणि ती व्यक्तिरेखा साकारत असताना इतर व्यक्तिरेखांचा जसा आपण अभ्यास करायला लागतो त्याच पद्धतीनं मग त्यांची एकूण जडणघडण कशी असेल, मग ती व्यक्तिरेखा म्हणजे जर जेव्हा महाराज साकारायचे असते तेव्हा त्याची देहबोली काय असेल, त्यांचं प्रेशर ऑफ स्पीच काय असेल, त्यांचे डोळे आधी बोलतील आणि मग शब्द उमटतील का,
एकूण त्याचा सायकोलॉजिकल ग्राफ हा कलाकार म्हणून आधी क्रिएट करावा लागतो. आणि हा जेव्हा सायकोलॉजिकल ग्राफ आपण क्रिएट करतो तेव्हा तो सायकोलॉजिकल ग्राफ करत असताना जे सर म्हणाले, विश्वास पाटील साहेब म्हणाले त्या पद्धतीनं तुम्ही जोपर्यंत त्या व्यक्तिमत्वाशी तादात्म्य पावत नाही तोपर्यंत त्याचा सायकोलॉजिकल ग्राफ तुम्हाला मिळत नाही. आणि एकदा तुम्हाला त्या व्यक्तिरेखेचा सायकोलॉजिकल ग्राफ मिळाला, त्या व्यक्तिमत्वाचा सायकोलॉजिकल ग्राफ मिळाला की मग ती व्यक्तिरेखा साकारणं हे सोपं होतं. म्हणजे महाराजांची भूमिका साकारत असताना आणि संभाजी महाराजांची भूमिका साकारत असताना या दोन्ही गोष्टी कराव्या लागतात. तादात्म्य पावणं जे असतं ते मी कायम एक कलाकार म्हणून अगदी माझी एक भाबडी ही भावना आहे की जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज साकारायचे असतात तेव्हा तेव्हा मी त्या भूमिकेला नतमस्तक होतो. आणि जेव्हा जेव्हा छत्रपती संभाजी महाराज साकारायचे असतात तेव्हा मी आतून कुठून तरी पेटून उठतो की आभाळा एवढं कर्तृत्व असताना सुद्धा सांगायला आम्ही इतकी वर्ष कमी पडलो. आता परत एकदा उच्चारावानं सांगायचंय जेणेकरून महाराष्ट्रातल्या प्रत्येक युवकाच्या मनात ही ठिणगी ही पुन्हा पेटेल आणि पुन्हा जे आभाळासारखं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला त्याच पद्धतीची सलामी ही सातत्याने दिली जाईल. ही एक भावना कायम मनात असते आणि त्या भावनेतून या दोन्ही व्यक्तिरेखा साकारतो. पुढे मायबाप रसिक प्रेक्षकांची हे सगळ्यात मोठं श्रेय असतं मी असं काय म्हणतो. कारण 350 वर्ष तुम्ही जी दैवतं आपल्या काळजात जपून ठेवली त्यांच्या जवळपास जाणारी व्यक्तिरेखा तुम्हाला मग भले ती रंगमंचावर दिसेल, तुम्हाला ती मालिका क्षेत्रात टेलिव्हिजनवर दिसेल किंवा तुम्हाला ती चित्रपटातल्या मोठ्या पडद्यावर दिसेल. 350 वर्ष माझ्या काळजात मी जी प्रतिमा जपून ठेवलेली आहे त्या प्रतिमेच्या जवळ जाणारं हे प्रतिरूप आहे. हा निर्णय कलाकाराचा नसतो, हा निर्णय सर्वस्वी प्रेक्षकांचा असतो. त्यामुळे या जो तुमचा प्रश्न आहे या प्रश्नाचं सगळंच्या सगळं श्रेय हे मायबाप प्रेक्षकांचं आहे, ते माझं. डॉक्टर, पहिले तुम्ही शंभूराजे केले, मग शिवाजी महाराज केले, मग संभाजी मालिका केली आणि पुन्हा आता स्वराज्य जननी जिजामातामध्ये शिवाजी महाराजांची भूमिका करताय. हा जो पुढे मागे हा जो प्रवास आहे त्याच्याबद्दल मला जरा उत्सुकता होती. मी या प्रवासात एक वेगळं पुन्हा आयाम देईन की आपला जो आजचा विषय आहे की माध्यमांतर, इतिहासाचं माध्यमांतर. म्हणजे हा प्रवास करताना मला एक फार वेगळी गोष्ट प्रबोधनाची अशी वाटली. म्हणजे हा जो प्रवास होता पुढे मागे करताना कलाकार म्हणून अगदी सरळ उत्तर असेल तर जितक्या वेळा तुम्ही ही या व्यक्तिरेखा साकारता छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज तितक्या वेळा तुम्हाला वेगळं काहीतरी गवसत जातं, वेगळं काहीतरी मिळत जातं. आणि प्रत्येक वेळी तुम्ही स्थिमित होता की अरे हा विचार मी या आधी भूमिका साकारताना केलाच नव्हता. पण जो प्रबोधनाचा भाग होता तो मी जो म्हणालो तो म्हणजे इथून मागे अफजल खान वधाचा जो उल्लेख तुम्ही केला, विश्वास पाटील सरांनी केला, त्यावेळी एक प्रतिमा ही आपल्या डोळ्यासमोर होती की आई भवानी प्रकट झाली आणि आई भवानीनं महाराजांच्या हातात तलवार दिली. ही प्रतिमा होती. कदाचित 60-70च्या दशकामध्ये काही कलाकृती ज्या झाल्या त्या कलाकृतींमध्ये आपल्याला ते बघायला मिळालं. आई भवानीनं महाराजांच्या हाती तलवार दिली. जिथे प्रबोधनाचा विषय येतो तो हा येतो की मग छत्रपती शिवाजी महाराज स्वर्गातून अवतरले आणि सिंहासनावर बसले असं तर घडलं नाही. म्हणजे मरते माणसाच्या जन्माला येऊन सुद्धा कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं याचं एकमेवाद्वितीय उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. मग जर तसं असेल तर देव आणि दैव या गोष्टींचं जरी त्याला आधार असला तरी सुद्धा केवळ देवाच्या आणि दैवाच्या जोरावर महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं नाही. मग हा विचार कसा द्यायचा? 2009 साली जेव्हा राजा शिवछत्रपती करत होतो तेव्हा हा विचार कसा द्यायचा याचा विचार झाला. तेव्हा असं झालं की इतक्या वर्ष चालत आलेली ही जी एक प्रतिमा आहे की आई भवानीनं महाराजांना तलवार दिली, ही प्रतिमा थेट तर खोडता येणार नाही. पण वैचारिक बैठक जर बघितली, जर सत्सद विवेक बुद्धीला अनुसरून हे केलं तर केवळ देवीनं तलवार दिली म्हणून महाराजांनी अफजल खानाला मारलं असं होऊ शकत नाही. तर त्यासाठी जो महाराजांचं कर्तृत्व आहे ते कर्तृत्व अधोरेखित केलं पाहिजे. म्हणून राजा शिवछत्रपतीमध्ये 2009 मध्ये महाराजांना ही कल्पना सुचली, देवीचा जो साक्षात्कार आहे कल्पना सुचली, याचं कुठेतरी एक बीजारोपण करता आलं. त्यानंतर जवळपास 8-9 वर्षांनी पुन्हा
स्वराज्य रक्षक संभाजी मालिका करत असताना थेट हे विधान संभाजीराजांच्या तोंडून करता आलं की तत्कालीन ज्यांनी शस्त्र टाकली होती, खांदे पाडले होते, त्या कारभाऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण व्हावी म्हणून महाराजांनी ही गोष्ट सांगितली होती. आणि आता स्वराज्यजननी जिजामातामध्ये तो टप्पा आलेला आहे, त्यामुळे ते आत्ताच सांगणार नाही, पण ते कशा पद्धतीने दाखवलं जाईल. पण हा मला असं व्यक्तिगत वाटतं, हा एक प्रबोधनाचा विषय झाला की केवळ असणारं एक प्रतीक आई भवानीनं महाराजांच्या हाती तलवार दिली, ते आता स्वराज्यजननी जिजामातामध्ये आम्ही जे दाखवणार आहोत, यामध्ये कुठेतरी केवळ दैववादावर विसंबून न राहता कर्तृत्वावर आणि कर्तव्यावर विश्वास जर ठेवला तर कर्तृत्वाच्या जोरावर देवत्वाला पोहोचता येतं. हा जो विचार आहे, या विचाराचा प्रवास या माध्यमांतरामध्ये अशा पद्धतीनं करत आम्ही जातो. वा, फारच सुरेख अशी ती मांडणी झाली. पाटील सर, तुमच्याकडे मला एक छोटासा प्रश्न आहे. तुम्ही पानिपतामधून सदाशिवराव भाऊ पेशवे आणि ती सगळी अख्खा मोठ्या व्यक्तिरेखा उभ्या केल्या. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यावरती महानायक लिहिले, संभाजीराजांच्यावरती तुम्ही लिहिलं. या ज्या इतिहासामधल्या 3 महत्त्वपूर्ण कालखंडामधल्या 3 महत्त्वपूर्ण घटना आणि त्या 3 महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा यांच्याकडे तुम्ही कसं बघता? कादंबरीमध्ये झालं, पण आता हे सगळं लिहून झाल्यानंतर पुढे 10-12 वर्ष होऊन गेलेली आहे आणि एक लेखक म्हणून आपल्या कलाकृतींच्याकडे आपण मागे वळून बघतो, तेव्हा तुम्हाला नेमकं काय वाटतं? या कलाकृती जीवनावर खूप परिणाम करून जातात. मी ज्यावेळेला पानिपत लिहित होतो त्यावेळेला मी एवढा त्याच्यामध्ये बुडालेलो होतो की रात्री संवाद बोलायचो, पुन्हा पहाटे उठून लिहायला बसायचो. रात्री मी स्वतः अहमद शाह अब्दाली बनायचो, नजीब खान बनायचो. एकमेकाशीच एकटाच या कोपऱ्यात गेलो की नजीब खान, या कोपऱ्यात गेलो की भाऊसाहेब, या कोपऱ्यात गेलो की अहमद शाह अब्दाली, आणि स्वतःच ते 3 रोल करत बोलायचं. आणि मग पहाटे उठून लिहायचं आणि झोप खूप अर्धवट, हार्डली 4.5 तासाच्या वर मी कधी झोपलो नसेन. मग मी काही ठिकाणी सांगितलं की मला इस्पितळामध्ये ॲडमिट करण्यात आलं. अचानक माझ्या छातीमध्ये दुखायला लागलं. लग्न होऊन फक्त 1.5 वर्ष झालेलं. ते माझ्या पत्नीने चंद्रसेनानी अगदी डोक्यावर पदर घेतला हॉस्पिटलमध्ये आणि माझा हात हातात धरून ऐतिहासिक स्टाईलमध्ये ती म्हणाली की इकडून पानिपतावर चोरल्या जाणाऱ्या लाखो बांगड्याचा हिसाब ठेवणं चालू आहे, ते तसंच चालू ठेवावं, परंतु माझ्या कपाळाचं पानिपत न होईल याची आपण काळजी घ्यावी. अशा पद्धतीनं मला त्यांनी सावध केलेलं होतं. आणि तुम्हाला खरं सांगतो की तेव्हा जे माझी झोप उडाली, गेल्या कित्येक वर्षामध्ये मी कधीही 5 तासाच्या वर नाही झोपू शकत. कमीत कमी 5 तास, 5.5 तास तर कधीच नाही. 5.5 तास, 5.25 तासाच्या वर मी कधीच झोपत नाही. दुपारी गाडीमध्ये जर एक 10 मिनिटं किंवा 8 मिनिटं झोप मला पुरेशी असते. तर ह्या कादंबऱ्यांनी, माझ्या नायकांनी मला समृद्ध केलं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. मला स्वतःला आयडेंटिटी दिली. 28व्या वर्षी एक नवा लेखक एका दिवसामध्ये, म्हणजे कादंबरी प्रकाशित झाल्यावर 15 दिवसाच्या आत पानिपतकार म्हणून माझा सगळीकडे गवगवा झाला आणि ती माझं प्रतिमा तशीच त्यापुढे राहिली. किंवा नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या निमित्तानं स्वातंत्र्याचं युद्ध मला समजून घेता आलं. गांधीजींचा आपोआप अभ्यास झाला, नेहरूंचा आपोआप अभ्यास झाला. ज्या वेळेला मी जिल्हा परिषदेला इथे होतो रायगडला, अलिबागला होतो, त्यावेळेला ते सगळे किल्ले, ते गड कोट, त्या नद्या, ती बंदरं, तो सगळा शिवकाळ आणि शंभूकाळ मला हाका मारतोय असंच वाटायला लागलं. खरं म्हटलं तर मला थोडी उशिरा संभाजी कादंबरी लिहायची होती, आणखी 10 वर्षानंतर, परंतु ती 2006 साली माझ्या तिथल्या पोस्टिंगमुळं लिहून झाली. तर या सर्व पुरुषांनी मला समृद्ध बनवलेलं आहे आणि जगण्याची जिद्द दिलेली आहे. जीवनामध्ये कितीही कठीण प्रसंग आला तरी त्यातून कसं उभं राहायचं हे मला माझ्या नायकांनी शिकवलेलं आहे. अन्यथा तुम्हाला माहिती आहे, लोकांनी अक्षरशः काही वेळे मला
स्मशानामध्ये नेण्याचा सुद्धा प्रयत्न केला, परंतु तिथून मी उठून आलेलो आहे. याचं कारण ह्या 3 तेजस्वी ज्योती आहेत आणि मशाली आहेत आणि हेच माझ्या जगण्याचं मुख्य सूत्र आहे. वा सर, तुम्हालाच पुढचा प्रश्न मला घेऊन जायचा आहे. आपण माध्यमांतरावरती बोलतोय ऐतिहासिक साधनांच्या आधारावरती. तुम्ही सर पानिपतवरती रणांगणे नाटकले, त्याच्याबद्दल जाणून घ्यायचं की एक 800-900 850 पानांची कादंबरी ती 3 तासाच्या 2 अंकी नाटकामध्ये आणणं हे कसं काय? गागर में सागर कैसे समा गया? खऱ्या अर्थी ते आव्हान होतं. मगाशीच मी अमोलला आणि आपल्यालाही सांगत होतो की याचं सगळं श्रेय मोहन वाघ यांना जातं. मराठी रंगभूमीवरचा खऱ्या अर्थी वाघासारखा हा वाघ निर्माता होता. आणि 1992ला त्यांनी मला विचारण्यापूर्वीच पानिपत विश्वास पाटील या शब्दांची पूजा लता मंगेशकर यांच्या शुभ हस्ते केलेली होती. आणि ते मला दरवर्षी म्हणायचे, अरे नाटकली. आम्ही पण त्यांची गंमत करायचो, अरे एवढं मोठं पानिपतचा विषय आणि 2-2.5 तासामध्ये कसं काय लिहिणार. मग पुढे 99 साली अचानक रात्री 1-1:30 वाजता मला फोन आला. म्हणाले, मी ब्रॉडवेवरनं बोलतो, न्यूयॉर्कमधून, विश्वासराव उठा. मी म्हटलं, बोला काका, काय हुकूम आहे? ते म्हणाले, अरे तू ते ला मिझरेबल कादंबरी वाचलीस का व्हिक्टर ह्युगोची? मी म्हटलं वाचली, गेल्याच वर्षी वाचली. केवढी मोठी आहे? मी म्हटलं आहे ना साधारणतः 1400 ते 1450 पानाची आहे. तर ते म्हणाले, हे बघ, मी आत्ताच ब्रॉडवेमधून थिएटरमधून बाहेर आलो. जर 1400 पानाच्या एवढ्या विस्तृत कादंबरीवर 1.5 तासाचं उत्तम नाटक होऊ शकतं तर पानिपतवर का होऊ शकत नाही? आणि मग आम्ही कानाला खडा लावला आणि दुसऱ्या दिवशी ते लिहायला सुरुवात केली. मग त्याचे अनेक तर्जुमे झाले आणि मग त्याला न्याय देणारा वामन केंद्रेसारखा डायरेक्टर मिळाला आणि तो एक इतिहास बनला. आणि त्यावेळेचे आता संजय पाटील त्याला साक्षीदार आहेत. त्यावेळेचे सगळे जे नवे नट होते ते बहुतांश सगळे नट पुढं 10 वर्ष 15 वर्ष रणांगणची टीम ही TV ला आणि मराठी चित्रपटाला मिळाली. एवढं भरभरून त्या नाटकानं दिलं. तर एक काही वेळेला आव्हान म्हणूनही स्वीकारावं लागतं, एक अपघात म्हणून सुद्धा काही वेळेला जीवनात चांगली माणसं भेटावी लागतात. हा वाघ आडनावासारखा वाघासारखा मनुष्य भेटला नसता तर हे रणांगण कदाचित माझ्यातून लिहूनही झालं नसतं. तर जीवनामध्ये जशी प्रत्येकाला वाटतं संसार होण्यासाठी चांगली बायको भेटावी लागते, तसं आजूबाजूला कलाकारांना आणि लेखकाला सुद्धा चांगले मित्र भेटावे लागतात. अन्यथा तुम्ही लिहिलं हेच तुम्ही कसं ग्रेट आहे असं म्हणून दारूच्या प्याल्यामध्ये कलाकारांना आणि लेखकांना बुडवणारेच अनेक मित्र भेटतात. तर बुडवणाऱ्या मित्रांपेक्षा घडवणारे मित्र भेटले पाहिजे, तर आपण काहीतरी वेगळं लिहू शकू असं मला वाटतं. डॉक्टर, तुम्ही ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकार केल्यात आणि त्या ऐतिहासिक व्यक्तिरेखा साकार करत असताना मग जाणता राजासारखं एक महानाट्य झालं, शंभू राजांच्यावरचं महानाट्य झालं. आता त्याच्या मागची तुमची प्रोसेस काय होती आणि ते काय कसं म्हणजे आपण मालिकेमधून साकार केलं, आपण शंभूराजे नाटकामधून साकार केलं आणि पुन्हा आपण नृत्य नाट्यासारखा एक मोठा फॉर्म घेऊन त्याच्यामध्ये साकार करावं असं तुम्हाला का वाटतं? ही जी माध्यमांतर होत जात आहे ती का होत जात आहे? मला असं वाटतं की याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब अशी आहे की जेवढ्या संधी म्हणून घेता येतील ज्या गोष्टी सातत्यानं होण्यासाठी, त्याचा माझा कायम प्रयत्न असतो. म्हणजे मालिकेतून साकारत असताना मी सलग परिणाम एकाच वेळी देऊ शकणार नाही याची मला पूर्ण जाणीव असते, पण मी अनेक घरांमध्ये पोचतो याची मला जाणीव असते. मग त्या दृष्टीनं ती मालिका बांधावी लागते, त्या दृष्टीनं ती मालिका करावी लागते. नाटक करत असताना एकाच वेळी फार तर 1000 प्रेक्षकांपर्यंत तुम्ही बंदिस्त नाट्यगृहात पोहोचणार आहात या मर्यादेचं सुद्धा तुम्हाला भान ठेवावं लागतं. आणि जेव्हा महानाट्य तुम्ही साकारता, हा एक खूप मला स्वतःला महानाट्य साकारणं हा माझ्यासाठी खूप शिकण्याचा अनुभव होता. कारण जेव्हा मला पहिल्यांदा आमचे दिग्दर्शक आहेत महेंद्र वसंतराव महाडिक, त्यांनी मला जेव्हा पहिल्यांदा विचारलं, म्हणजे आता नुकतंच ज्यांचं दुर्दैवी निधन झालं ते रवी काका पटवर्धन, हे त्यामध्ये फार महत्त्वाची भूमिका त्यांची होती, की त्यांनी मला पहिल्यांदा सांगितलं असं असं एक महानाट्य होतं आणि आपण ते करूया. त्यामुळे मी थेट नाही म्हणालो की मला महानाट्य करायचं नाही, कारण तेव्हाचा एक
मजेशीर अनुभव असा आहे की राजा शिवछत्रपती जेव्हा मालिका सुरू होती तेव्हा जाणता राजा महानाट्यात काम केलेले अनेक कलाकार ऑडिशनला यायचे आणि मी नौका कलाकार होतो आणि मी तिथे पाहायचो की त्यातले अनेक कलाकार हे रिजेक्ट व्हायचे. तर मी आमचे दिग्दर्शक हेमंत देवधरांना एकदा प्रश्न विचारला, हे नेमकं का होतं? तर ते म्हणाले की तिथे रेकॉर्डेड संवाद असतात आणि त्या रेकॉर्डेड संवादांवर फक्त हावभाव करायचे असतात. या सगळ्या कलाकारांना इतिहास उत्तम प्रकारे माहिती आहे, पण परफॉर्म ते करत नाही, ते तो अभिनय कधीच करत नाही, ते प्री रेकॉर्डेड संवादांवर फक्त अभिनय करतात, त्यामुळे त्यांना आपण सिलेक्ट करत नाही. ही गोष्ट कुठेतरी मनात होती आणि त्यामुळे महानाट्य करायचंच नाही असं मी ठाम ठरवून घेतलं होतं. त्यानंतर मला रवी काकांनी जवळपास 2 वर्ष याचा पाठपुरावा केला. म्हणाले एकदा करून बघ. म्हटलं मग माझ्या काही अटी असतील आणि त्यामध्ये असं केले की जे संवाद असतील ते माझ्याच आवाजात ध्वनिमुद्रित केले जातील. मला आधी तुम्ही स्क्रिप्ट पाठवा, मी त्या स्क्रिप्टची माझ्या पद्धतीनं तालीम करेन आणि मग मी ते रेकॉर्ड करेन आणि मग ते झाल्यानंतर एक एक जेव्हा त्यातली प्रयोगशीलता कळायला लागली, त्यामध्ये आता महानाट्य शिवपुत्र संभाजी जेव्हा सादर होतं तेव्हा जवळपास 12 एंट्रीज या घोड्यावरून प्रेक्षकांमधून होता. म्हणजे जेव्हा मला आठवतं की खूप त्याचे असे मोठे अनुभव आहेत. आत्ता नागपूरला रेशीमबाग मैदानात जेव्हा आम्ही प्रयोग केले डिसेंबर महिन्यामध्ये 2 वर्षापूर्वी, तेव्हा तब्बल 50,000 प्रेक्षक दररोज 9 दिवस या महानाट्याचा अनुभव घ्यायला येईल. आणि मी आजही सांगतो, त्या महानाट्यात जेव्हा तो घोडा त्या प्रेक्षकांमध्ये मी फेकतो तेव्हा ॲड्रिनलिन रश ही काय संकल्पना असू शकते. म्हणजे त्या क्षणाला तुम्ही जगाच्या पेक्षा फार एका वेगळ्या पातळीवर असता, जेव्हा 50,000 प्रेक्षकातून तुमचा घोडा जातो आणि 50,000 माना तुमच्या घोड्याची एक झलक टिपण्यासाठी वळत असतात. ती जी एक भावना असते, त्यावेळेची जी एक फिलिंग असते, ती शब्दाच्या पलीकडची असते. पण मग हे प्रयोग करायला मिळतात. म्हणजे अजूनही माझी अशी एक प्रचंड इच्छा आहे की ज्या पद्धतीनं ऑपेरा सादर होतात, या पद्धतीनं जर एखादं महानाट्य आपण सादर करू शकलो तरी फार मोठी गोष्ट. म्हणजे माझे सहकारी आणि मार्गदर्शक राजन बने इथे बसलेले आहेत. या महानाट्याचा एक प्रसंग सांगतो. वाशीला, नवी मुंबईला महानाट्याचा प्रयोग सादर होता. तोपर्यंत बने काका मला वाटतं आपण जवळपास 300 प्रयोग शंभूराजेचे केलेले होते. 300 प्रयोग शंभूराजे या नाटकाचे, इंडोर नाटकाचे झाल्यानंतर जेव्हा महानाट्य बघायला बने काका आले आणि पहिली एंट्री त्यांनी घोड्यावरची पाहिली, त्यानंतर त्यांनी पाठीवर हात ठेवून सांगितलं, आत्ता समजलं गेले 300 प्रयोग कोणत्या राजाचं नाटक आपण करतो. हा जो इम्पॅक्ट आपण देऊ शकतो ते महानाट्यातून देऊ शकतो याची मला जाणीव झाली. आता पुन्हा इतिहासाचं माध्यमांतर जे आपण म्हणतो आहोत ते म्हणजे आपण अनेकदा छत्रपती शिवाजी महाराज म्हटल्यानंतर आपण जर एक बघितलं तर अनेक ठिकाणी शिवसृष्टीचा प्रकल्प होतो. दुर्दैवानं अनेक ठिकाणी जेव्हा शिवसृष्टीचा प्रकल्प साकारला जातो तो फक्त पुतळे आणि म्युरल्स याच्या पलीकडे अनेकदा जाताना दिसत नाही. म्हणून आता आम्ही एका वेगळ्या थीमवर काम करतो आहोत की अशा पद्धतीच्या इतिहासाला धरून असणारी थीम पार्क्स ही साकारता येतील का, ज्या थीम पार्क्समध्ये आत्ताच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होऊ शकेल, त्याला मनोरंजनाचा एक भाग असू शकेल आणि मनोरंजनाच्या माध्यमातून पुन्हा हा इतिहास आपल्याला थीम पार्कच्या माध्यमातून मांडता येईल अशा पद्धतीचा एक विचार केला जातो. त्यामुळे मी काय म्हणतो की जितक्या पद्धतीनं मांडू शकाल तितक्या पद्धतीनं इतिहास हा मांडला गेला पाहिजे. कारण जो समाज इतिहास विसरतो त्याला भविष्य असत नाही. त्यामुळे तो इतिहास मांडला गेला पाहिजे आणि तो इतिहास मांडला जात असताना केवळ अभिनिवेशाच्या भूमिकेतून नाही तर त्या इतिहासातून जो विचार मिळालाय तो विचार जागा ठेवण्याच्या भूमिकेतून मांडला गेला पाहिजे अशी माझी धारणा आहे. आणि त्यामुळे जेवढी माध्यमं मिळतात तेवढ्या माध्यमातून पुढच्या पिढीपर्यंत, आत्ताच्या तरुणांपर्यंत हा वेगवेगळ्या प्रकारे इतिहास पोचला पाहिजे या भूमिकेतून मी माध्यमं कायम चोखाळत असतो की हे माध्यम असेल, ते माध्यम असेल, पण या माध्यमातून का त्या माध्यमातून इतिहास पोचला पाहिजे. म्हणजे डॉक्टर, संसदेच्या माध्यमातून खासदार अमोल कोल्हे ज्या वेळेला बोलत असतात
त्यावेळेलाही इतिहासाचे ते सगळे तपशील असतात मनामध्ये. मला असं वाटतं की ज्या दिवशी हा एक संसदेतला माझा एक संस्मरणीय असा अनुभव आहे, त्या दिवशी मी आमच्या शिवनेरी किल्ल्यावर रोपवे झाला पाहिजे ही जेव्हा मागणी मांडत होतो, तेव्हा खरं तर ही अभिमानाची गोष्ट होती की मी पहिल्यांदा संसदेत हे बोलू शकलो की छत्रपती शिवाजी महाराज वॉज द ओनली किंग who was not born as a king, who never betrayed anyone to become a king. He swore himself as a king, and when he passed away, till that time he was a king. None of the great 17s in the world can fulfill this criteria, and that's why Chhatrapati Shivaji Maharaj is the greatest warrior and greatest king in the world. आणि हे माझं संपल्याबरोबर, भाषण संपल्याबरोबर आमच्या फ्लोर लीडर खासदार सुप्रियाताईंनी मला पुढे बोलवलं. मला म्हणाल्या, सोनियाजींना तुमच्याशी बोलायचं. आणि मी जेव्हा पुढे गेलो तेव्हा काँग्रेसच्या तत्कालीन अध्यक्षा सोनियाजी गांधी यांनी मला सांगितलं, त्यांनी पहिल्यांदाच उल्लेखच असा केला, जय शंभू राजा. आणि त्यांनी असं सांगितलं की या पद्धतीनं जी तुम्ही मांडणी केली ही वाखाणण्यासारखी होती, मला खूप आवडली. म्हणून मला वाटतं ही भावना जेव्हा तुम्ही पोचवू शकता किंवा संसदेमध्ये बोलत असताना छत्रपती, कारण मी कायम संसदेत पाहतो ही गोष्ट की संसदेत बोलत असताना जेवढे दाक्षिणात्य खासदार आहेत, दक्षिणेतले जेवढे खासदार आहेत, हे दक्षिणेतले खासदार हे त्यांच्या साहित्यिकांविषयी, त्यांच्या राजांविषयी, त्यांच्या वचनांविषयी, त्यांच्या स्टेटमेंट्सविषयी अत्यंत अभिमानानं ही गोष्ट सांगतात. आणि त्यामुळे मला स्वतःला असा अभिमान वाटतो की ही संधी मला शिरूर लोकसभेतल्या माझ्या मायबाप मतदारांनी दिली आणि त्यानुसार संसदेत पोहोचल्यानंतर मग ही गोष्ट मी अभिमानानं सांगू शकतो की अरे, माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितले शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठाला हात लावू नका आणि तुम्ही काय करताय. हा जो आरसा दाखवता येतो, मला वाटतं त्या संसदेतल्या जेव्हा जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याची संधी मिळते तेव्हा तेव्हा माझ्यासाठी ती अत्यंत समाधानाची आणि अभिमानाची गोष्ट असते. खरं आहे, म्हणूनच तुम्हाला संसद रत्न पुरस्कार मिळाला. पाटील सर, मला या ठिकाणी एक प्रसंग सांगायचा मोह होतो की भारताचे माजी व्यापार मंत्री डॉक्टर मोहन धारिया हे एका कामानिमित्त रायगडला माझ्याकडे आले होते. 3 दिवस आम्ही माझ्या मोटारीतून ते रायगड सगळ्या जिल्हा फिरत होते. त्यावेळेला त्यांनी मला एक प्रसंग सांगितला. बऱ्याच वेळेला काय होतं की चांगले प्रसंग, आपल्याबद्दल चांगलं कोणी बोललं आणि हे आपण लोकांना सांगितलं तर लोकांना असं वाटतं की अकारण आपल्या इतिहासाची तुम्ही भलावण करता आहात, अकारण तुम्ही मोठं करून सांगतात. पण मोहन धारियांच्या मुखातून मी ऐकलेला किस्सा आहे की ते मंत्री असताना व्हिएतनामवरून 12 मंत्र्यांचं एक शिष्टमंडळ दिल्लीला आलं, दिल्ली पाहायला आलं आणि तिथून त्यांनी कळवलेलं होतं की आम्हाला एक चांगला किल्ला बघायचा आहे. आणि मग भारताच्या पंतप्रधानांनी त्यांची व्यवस्था केलेली आणि त्यांना लाल किल्ल्यावर नेलं. हा लाल किल्ला असा आहे, तसा आहे, तसा आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक प्रश्नचिन्ह होतं की काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मग त्यांनी विचारलं की व्हॉट डू यू वॉन्ट? तर त्यांनी सांगितलं की यस, दिस फोर्ट इज व्हेरी बिग, व्हेरी स्ट्रॉंग, इट इज अ ग्रेट मोन्युमेंट, बट व्हेर इज रायगड? तुम्ही आम्हाला लाल किल्ला दाखवताय पण रायगड कुठे आहे? आणि मग स्पेशली त्यांना आणून रायगड दाखवण्यात आला. याचं कारण असं की व्हिएतनामसारखा एक छोटा देश, ज्या वेळेला तिथले क्रांतिकारक एकत्र आले होते आणि अमेरिकेसारखं एवढं प्रचंड राष्ट्र, त्या राष्ट्राच्या विरोधात झुंज द्यायची होती, साधनं कमी होती, पैसे कमी होते, सगळं कमी होतं. म्हणजे तुम्ही त्या हॉलिवूड सिनेमामध्ये पाहिलं असेल की एक एक झाड असेल तशी झाडासारखी हेलिकॉप्टर यायची आणि आग ओकून त्यांना बंबार्टमेंट करून जायची. तर अशा वेळेला एवढ्या मोठ्या अमेरिकेशी लढण्यासाठी गोरगरिबांची फौज बांधणारा, गोरगरिबांचं राज्य उभारणारा जगाच्या इतिहासात कोणी राजा आहे का, यासाठी त्यांनी खास अभ्यास केला आणि ते शेवटी शिवचरित्राजवळ थांबलेले होते. आणि त्यावेळेला त्यांना असं लक्षात आलं की मराठ्यांचा इतिहास हाच इतिहास एक आहे की औरंगजेबाविरुद्ध, दिल्लीपती विरुद्ध
30-35 वर्ष लढणारा हा देश आहे आणि शिवाजी महाराजांपासून त्यांनी प्रेरणा घेतलेली होती आणि अक्षरशः त्यांना सुद्धा 30-32 वर्ष अमेरिकेविरुद्ध लढायला लागली. म्हणजे याचा अर्थ असा की यांनी सांगितलं त्याप्रमाणे, अमोलनी सांगितलं त्याप्रमाणे शिवरायांची महती किती मोठी आहे की अमेरिकेविरुद्ध लढण्यासाठी शिवरायांच्या विचाराचा बाप्तिस्मा या लोकांना घ्यावा लागला. म्हणजे यातून आपल्याला याची महती दिसते. मी खरंच त्याच्याविषयी एक म्हणेन की आपण इतिहासाच्या माध्यमांतराविषयी बोलतो आणि हे माध्यमांतर करत असताना मला असं वाटतं की कादंबरीकार असतील, चित्रपट लेखक असतील, मालिका लेखक असतील, निर्माते असतील किंवा आपण सगळे प्रेक्षक असतील, आपल्या सगळ्यांची एक जबाबदारी आहे की मी कायम असं म्हणतो की जेव्हा आपण परदेशात आणि परराज्यात जातो ना, तेव्हा ज्यांचं नगभर कर्तृत्व आहे त्यांचा हातभर सांगतात. आपल्या राज्याचा आभाळभर कर्तृत्व आहे आपण सांगायला कुठेतरी कमी पडतो. म्हणजे जसा आता पाटील साहेबांनी उल्लेख केला त्या पद्धतीनं माओ से तुमच्या आत्मचरित्रात आहे की द टॅक्टिक ऑफ गरिला वॉर वॉज लर्न फ्रॉम अ हिंदू किंग नेम शिवाजी इन इंडिया. किंवा बॅटल ऑफ प्रतापगड हे उत्तम युद्धनीतीचं कौशल्य म्हणून शिकवलं जातं. किंवा उंबरखिंडीची जी लढाई आहे ती मिनिमम एफर्ट अँड मॅक्झिमम इफेक्ट ही वॉर स्ट्रॅटेजी म्हणून शिकवली जाते. पण हे वेगवेगळ्या माध्यमातून हा इतिहास प्रभावीपणे मांडणं ही आपली जबाबदारी असं मला वाटतं. आणि प्रेक्षक म्हणून या सगळ्याला प्रतिसाद देणं ही आपली जबाबदारी आहे हे आपण अनेकदा विसरतो. म्हणजे ज्या वेळेला ज्योती सावित्री सारखी मालिका लवकर बंद करावी लागते आणि TRP नावाच्या एका राजकारणामध्ये ऐतिहासिक गोष्टी ज्या आहेत त्या अडकतात आणि मग काहीतरी पैशाचं गणित काढतात. मला वाटतं प्रेक्षक म्हणून आपली पण ती जबाबदारी आहे की आपण या गोष्टींना प्रतिसाद दिला पाहिजे. TRP आहे, पैसे ओतलेले आहेत, सगळं आहे, पण माध्यमांतर करत असताना बघणाऱ्या प्रेक्षकाची पण ती जबाबदारी आहे असं मला अत्यंत तीव्रतेने वाटतं. सर तुम्हाला काहीतरी बोलायचं? पण आता सावित्रीबाईवरचा सुंदर सिनेमा आमच्या सरजू काटकर नावाचे लेखक आणि पत्रकार आहेत बेळगावचे आणि त्यांनी लिहिलेला त्याला अनेक नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहेत आणि तो कन्नड सिनेमा आहे आणि कन्नड सिनेमा गाजतो आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आनंद वाटतो की बेळगाव आणि इतर प्रश्नावर कर्नाटकाचं आणि आमचं कितीही वैर असो, पण परवाच मी कर्नाटकात जाऊन आलो तर सावित्रीबाईंची पूजा महाराष्ट्रापेक्षा तिथल्या शाळेमध्ये, तिथल्या शाळेच्या भिंतीवर कर्नाटकामध्ये आजकाल मोठ्या प्रमाणावर असते हे मला अभिमानानं सांगावंच वाटतं. क्या बात आहे. ही चर्चा अशीच रंगत जात आपल्याला दिवसचे दिवस पुरणार नाही आहेत, परंतु आपल्याला वेळेचं भान ठेवलं पाहिजे. आजच्या या सबंध चर्चेमध्ये एक तर गोष्ट आहे, माध्यमांतराचा आपण विषय म्हणतो आहोत. ऐतिहासिक साधनं जी उपलब्ध आहेत त्या उपलब्ध ऐतिहासिक साधनांना ज्या वेळेला आपण साहित्यकृतीमध्ये किंवा चित्रपटामध्ये, नाटकामध्ये, मालिकांच्या मध्ये माध्यमांतरित करत असतो. तुमच्या दोघांच्या बोलण्यामध्ये एक तपशील सापडला, तो तपशील मी तुमच्या दोघांच्या समोर विचारार्थ मांडतो. आपण आता शहाजीराजांच्या वरती काहीतरी झालं पाहिजे, जसं शिरीष गोपाळ देशपांडेंनी एक प्रयत्न केला. एक शहाजीराजांच्या वरती उत्तम अशी त्यांच्या संबंध व्यक्तिमत्वाला पेलणारी कादंबरी आपण लिहावी असं सूत्र या निमित्ताने मला जर्नाला आलं तर बरं आहे. आणि डॉक्टर तुम्हाला जसं पितापुत्रांच्या वरती करावं असं वाटलं तसं या पितापुत्रांच्या मागे प्रेरणादायी असणाऱ्या शहाजीराजांच्या वरती काही करण्याची इच्छा झाली तर ते आजच्या या माध्यमांतराच्या वरच्या चर्चेचं एक चांगलं मी एक सांगेन की प्रतापगडचं युद्ध 1659 शहाजी महाराज घोड्यावरून पडून वारले, त्यांचा अपघाती मृत्यू झाला घोड्यावरून पडून, तो 1662. छत्रपती शिवरायांनी विजापूरचा सिपा सालार तिथल्या सर्वांपेक्षा श्रेष्ठ, ज्याला आदिलशाहनं परवानगी दिली होती आणि बडी बेगमेच्या समोर दरबारातून उठून तो बाहेर गेला आणि जो कानूनन विजापूरचा वजीर आलेला होता त्या वजीराला हत्तीवरून खाली खेचून त्याचे तुकडे करणारा अफजल खान, एवढा मोठा अफजल खान, म्हणजे त्या विजापूरचे डोळे, त्यांचं हृदय होतं त्यावेळेला. आणि एवढ्या मोठ्या अफजल खानाला फाडलेला
असताना सुद्धा त्यावेळेला शिवरायांचे पिता शहाजी महाराज विजापुरात उपस्थित असताना त्यांच्या अंगाला कसपटा एवढा हात लावण्याचं धाडस विजापुराला करणं झालं नाही. यामध्येच त्या महापुरुषाची काय पुण्याई होती या पाठीमागचा अर्थ तुम्ही समजून घ्या. वा डॉक्टर आपण बोलत आहात. मी तेच म्हटलं की म्हणजे हे पुन्हा पुन्हा असं होतंय की हा जो सगळा थरार आहे हा इतिहास माध्यमांतरित करत असताना अनेक माध्यमातून मला अनुभवता आला आणि आता पुन्हा स्वराज्य जननी जिजामाता मालीचे तो पुन्हा एकदा आता लवकरच तो अनुभवायला मिळणार आहे. पण याचं औचित्य साधून मी विश्वास पाटील सरांना अशी विनंती करेन की पहिल्यांदा जे झपाटले पण या माध्यमाचं इतिहासातल्या माध्यमाचं जे झालं ते तुमच्या संभाजी कादंबरीने झालं आणि म्हणूनच छत्रपती संभाजी महाराजांवर एक आंतरराष्ट्रीय दर्जाचा सिनेमा व्हावा असं माझं एक फार मोठं स्वप्न आहे. आणि मला असं या निमित्तानं तुम्हाला विनंती करायची की त्याचं लेखन आपण जर केलं तर त्याला एक फार वेगळा आयाम मिळू शकेल आणि तशी आपल्याला विनंती करतो आणि आपण जर मिळून ही गोष्ट करायची म्हटली तर ती नक्की शक्य होईल. वेळ जाईल पण ही गोष्ट शक्य करू अशी मी आपल्याला विनंती करतो. जेव्हा आपण सिनेमा करू त्या काळामध्ये ह्याच तृष्णेनं आणि ह्याच आकांक्षेनं आपण उभे असाल तर मी आपल्या पाठीशी उभा आहे. धन्यवाद. क्या बात आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने आज आपण राज्य मराठी विकास संस्था आणि पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकॅडमी मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं या सगळ्या कार्यक्रमासाठी जमलोय. याचं शीर्षक आहे भाषा भरभराटीचा उत्सव जरतारी. डॉक्टर तुम्ही एक विश्वास पाटील यांच्याकडे मागणं केलं मराठीच्या समस्त मराठी माणसांच्याकडून अभ्यासकांच्याकडून मराठी बोलणाऱ्या या जवळपास 13 कोटी लोक या जगामध्ये आहेत त्यांच्याकडून तुम्हाला विनंती आहे आता आणि ह्याला नाही म्हणू शकणार नाही तुम्ही. आमचा लढा चालू आहे गेली अनेक वर्ष या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा. आज इथे या निमित्ताने तुम्ही आम्हाला आश्वासन द्यावं वचन द्यावं की मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवण्यासाठी संसदेमध्ये तुम्ही आमच्यासाठी आवाज उठवावा. नक्कीच सर हा माझा शब्द आहे कारण या संसद अधिवेशनामध्ये मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी जो ठराव हा महाराष्ट्र शासनाकडून गेलेला आहे त्या संदर्भात मी आमचे हरिभाऊ नरके यांच्याकडून माहिती घेतली आणि त्याच्याविषयीची आणखी सखोल माहिती घेऊन नक्कीच हा मुद्दा येणाऱ्या अधिवेशनात मी संसदेमध्ये हमखास मांडेल कारण मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही प्रत्येक मराठी भाषिकाच्या हाती हा अस्मितेचा अभिमानाचा प्रश्न असणार आहे आणि नक्कीच हा प्रश्न मांडायला मला अभिमान वाटतो. वा क्या बात आहे. आपण संपण्यापूर्वी जर प्रेक्षकांच्या मध्ये आता थांबण्यापूर्वी जर कोणाच्या मनामध्ये प्रश्न असतील तर आपण 2 प्रश्न घेऊया. त्या माईकवरती आणि तुम्ही तुमचं नाव सांगा आणि तुमचा प्रश्न विचारा आणि कोणाला उद्देशून प्रश्न आहे तेही सांगा आणि थेट प्रश्न विचारा. जास्त मला बोलता येत नाही. माझं नाव विजय नाग कदम धोल, मी पत्रलेखक आहे. माझी एकच इच्छा आहे की ज्याप्रमाणे दिल्लीला मोंगलशाही इतिहासात दाखवलं जातं त्याप्रमाणे आपण शिवाजी पार्कला किंवा गेट ऑफ इंडियाला मोंगलशाही त्याचप्रमाणे शिवाजी महाराजांचा इतिहास दाखवला तर जास्तीत जास्त जिथं जे परदेशी लोक येतात त्यांनाही शिवाजी समजू शकेल, शिवाजी महाराजांचा समजू शकेल. धन्यवाद. काका अगदी रास्त आपली सूचना आहे आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या पद्धतीचं एक फार आगळी वेगळी आणि भव्य दिव्य अशी एक शिवसृष्टी ही बारामतीमध्ये साकार केली जाते माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या संकल्पनेतून आणि एक फार मोठा मैलाचा दगड त्या शिवसृष्टीचं मी सादरीकरण पाहिलं. यामुळं मी सांगतो की ती ठरेल आणि त्याचबरोबर शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आपण शिवसंस्कार सृष्टी साकारतो आहोत. म्हणजे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांनी महाराजांना दिलेला संस्कार आणि महाराजांनी महाराष्ट्राला दिलेला संस्कार अशी शिवसंस्कार सृष्टी आपण
शिवनेरी किल्ल्याच्या पायथ्याशी साकारतो आहोत. मला वाटतं या पद्धतीनं ही सुरुवात असेल आणि जी तुम्ही अपेक्षा व्यक्त केली, कदाचित महाराष्ट्राच्या राजधानीत सुद्धा अशी गोष्ट साकारली जावी, एक शिवभक्त म्हणून नक्कीच माझी भावना असेल आणि त्यासाठी तो पाठपुरावा आपण नक्की करू. मनापासून धन्यवाद. आणखीन एखादा प्रश्न? वेळ होतो आहे. मी माझ्या स्वतःच्या वतीनं विश्वास पाटील सर आणि डॉक्टर अमोल कोल्हे खासदार यांना धन्यवाद देतो. मिती क्रिएशन्सनी आणि राज्य मराठी विकास संस्था, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीने या दोघांची मुलाखत घेण्याची मी कधीच विसरू शकणार नाही अशी संधी मला दिली, त्याबद्दल त्यांच्याविषयी मी ऋण व्यक्त करतो. धन्यवाद. एकच मिनिट फक्त आपण थांबवावं. मी राज्य मराठी विकास संस्थेतील अतिशय उत्तम पद्धतीने कार्यक्रम झाला, पण काही औपचारिकता असतात. मी उद्याच्या कार्यक्रमाची आणि आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शनासाठी अश्विन माळवदकर यांना विनंती करतो की समोर त्यांनी यावं. असे म्हणतात, जर तुम्हाला तुमचं वर्तमान किंवा भविष्य घडवायचं असेल तर तुम्हाला तुमच्या इतिहासाची माहिती असावी लागते. अशा ऐतिहासिक घडामोडींचा आणि लेखनांच्या अशा ऐतिहासिक घडामोडींचा आपल्याला माहिती व्हावी यासाठी आपल्या लेखनांच्या व कलांच्या माध्यमातून सर्व लोकांपर्यंत पोहोचणारे असे दोन महत्त्वाचे व्यक्तिमत्व आपल्याला या कार्यक्रमासाठी मार्गदर्शक म्हणून लाभले. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभाग आणि सांस्कृतिक कार्य विभाग अंतर्गत राज्य मराठी विकास संस्था, पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त भाषा भरजरी जिचा उत्सव जरतारी या कार्यक्रमाचे पुष्प दुसरे ऐतिहासिक साहित्य लेखन व माध्यमांतरे या कार्यक्रमास माननीय खासदार डॉक्टर अमोल कोल्हे, पानिपतकार श्री विश्वास पाटील सर वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचे मनपूर्वक आभार. तसेच सर्व रसिक प्रेक्षकांचे सुद्धा मनपूर्वक आभार. मराठी भाषा पंधरवड्यानिमित्त उद्या 16 जानेवारी रोजी होणारे कार्यक्रम दुपारी 4 ते 5 जागर मराठीचा हा डिजिटल स्वरूपात होणारा कार्यक्रम. विषय आहे स्त्रीवादी साहित्य. सहभाग डॉक्टर सिसिलिया कारवलो, नीरजा, डॉक्टर प्रज्ञा पवार. तसेच उद्या संध्याकाळी 6:30 ते 8 या दरम्यान पु ल देशपांडे कला अकादमीच्या प्रांगणात होणारा कार्यक्रम. विषय आहे क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांच्या कवितांचे वाचन, काव्य फुले. सहभाग आशुतोष घोरपडे, गीतांजली टेमगिरे, अंजली डमार, सचिन तोडकर, सुजाता काळे, विशाखा त्रिभुवन. या दोन्ही कार्यक्रमांचे प्रसारण राज्य मराठी विकास संस्थेच्या फेसबुक पेजवरून व यूट्यूब चॅनलवरून होणार आहे. तरी जास्तीत जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा. धन्यवाद. माननीय अध्यक्षांच्या सहमतीने हा कार्यक्रम इथे संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.